सर्वांना माझा मनापासून नमस्कार. इथे मला बोलावलं याच्याबद्दल मी तुमचे आभार नाही मानणार. ॲक्च्युली मला मनापासून छान वाटतंय, ते मात्र मला नक्की व्यक्त करायचं आहे. आणि मला छान वाटण्याचं कारण पण आहे. म्हणजे मी आले त्याच्यानंतर मी वाचनालयामध्ये आता गेले तासभर आम्ही फिरत होतो आणि इतक्या चांगल्या प्रकारे पुस्तकांची रचना केलेली आहे, आधुनिकीकरण केलेलं आहे त्याच्यावर, ती चांगली टिकावीत म्हणून. इतकंच नाही तर म्हणजे 155 वर्ष जुनी अशी हे वाचनालय आहे. हे कळल्यानंतर तर मला फारच छान वाटत होतं. म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळण्याच्या खूप आधीपासूनचं आहे आणि गेले 53 वर्ष हे व्याख्यानमाला तुम्ही चालवताय, हे तर प्रचंडच कौतुकास्पद आहे. कारण अशा प्रकारच्या संस्था राखणं हे किती महत्त्वाचं आहे हे सगळ्यांना माहिती, आपल्याला सगळ्यांना. आणि कारण अशा प्रकारच्या व्याख्यानमालांमधनं जी विचारांची देवाणघेवाण होते, ही खरी आपली भारतीय परंपरा आहे, विचारांची देवाणघेवाण होणं. आणि ती तुम्ही राखताय म्हणून मला अगदी मनापासून छान, म्हणजे खूपच आनंद झाला. तर त्या आनंदातच मला हे तुमच्याशी आज गप्पा कराव्या वाटतात. म्हणजे मी ॲक्च्युली खरं व्याख्यान द्यायचं असं माझ्या मनात नाही आहे. तुमच्याशी गप्पा मारायला मला जास्त आवडतील. तर काही मांडणी मी आधी करते, मग आपण गप्पा मारू असं मला वाटते, म्हणजे प्रश्न आणि नंतरच्या काळामध्ये. कारण मी मुलांबरोबर खूप काम करते आणि मला हे माहिती आहे की कुठलीही गोष्ट जर आपल्याला सांगायची असेल तर ती संवादातनंच सांगता येते. एकतर्फी संवादातनं नाही, तो संवाद दुतर्फा पाहिजे. तर तशी मला सवय जास्ती आहे. तर त्यामुळे माझा टोन पण आजचा व्याख्यानाचा आणि असा आवेशपूर्ण नसून गप्पा मारण्याचा टोन असणार आहे. तर तुम्हाला तो आवडेल असं मला वाटतंय. त्यामुळे मधून मी तुम्हाला काही प्रश्नही विचारणार आहे. तर सुरू करूया आपण. मला आधी ॲक्च्युली सुरू करण्याआधी काही लोकांचे जरूर आभार मानायचे. इथे येण्यासाठी जे कारणीभूत ठरलेले आहेत, मग विशेषतः अध्यक्ष सुषमा दातार, उपाध्यक्ष हर्षदा मराठे, मायाताई कुलकर्णी या सेक्रेटरी, आणि स्वानंद कुलकर्णी जे मी माझ्याशी आत्तापर्यंत संवाद साधला, ते आमचे वाचनालयाचे संचालक. तर हे सगळी मंडळी म्हणजे त्यांच्याशी मी सकाळपासून आम्ही आल्यापासून बोलतीये, तर इतक्या प्रेमाने आमच्यामध्ये संवाद होतोय. तर त्यामुळे आश्चर्य नाही की इतक्या चांगल्या प्रकारे ही व्याख्यानमाला चालू राहिली. कारण आत्ताही येताना ते सांगत होते की आम्ही कशा सहकार्याने ह्या सगळ्या व्याख्यानमाला पुढे नेतो. आज एक जण जबाबदारी घेतील, मग दुसऱ्या दिवशी दुसरे जण जबाबदारी घेतात. हे सगळं असं एकोप्याचं आणि सहकार्याचं वातावरण इथे ठेवलेलं आहे. वाचनालयातर्फे जे उपक्रम मुलांसाठी घेतले जातात, विशेषतः मला वाटतं त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची वर्कशॉप्स घेतलेली आहेत, वक्तृत्व स्पर्धा घेतलेल्या आहेत. आणि मी वरती आपण तुमच्या खोलीमध्ये जाऊन पाहिलं की लहान मुलांच्यासाठी छोटी टेबल आणि छोट्या खुर्च्या, तर ते असं बघूनच मुलांना तिथे बसून वाचावं वाटतं. इतक्या चांगल्या पद्धतीने त्या रचना केलेल्या आहेत. तर हे फार कौतुकास्पद आहे, मनापासून आनंद देणार आहे. आणि मुलांमध्ये वाचनाची गोडी वाढवणं हे का महत्त्वाचं आहे, म्हणजे मी ते पुढे व्याख्यानात पण सांगणार आहे की त्याचा मेंदूवर कसा परिणाम होतो, हे पण आपण बोलू थोड्या वेळाने. तर आजचा विषय जो आहे, तर माणूस असं का वागतो. तर ॲक्च्युली मला माहिती नाही, पण बऱ्याच जणांना असं वाटलं असेल की हा कसला विषय, म्हणजे हा थोडासा वेगळा आहे, माणूस असा का वागतो असं. कारण आपण माणसं आहोत आणि आपलं जे वर्तन आहे ते आपल्याला माहिती असतं ना, म्हणजे आपण असं का वागतो. मग ह्याच्यात वेगळं काय, म्हणजे शिकण्यासारखं काय किंवा ऐकण्यासारखं काय आहे. थोडासा वैज्ञानिक विषय आहे. कारण आपल्याला जितकं माहिती आपल्या वागण्याविषयी, त्याच्यापेक्षा विज्ञानाला जास्त माहिती आहे, अशी परिस्थिती आहे. म्हणजे माणूस असं का वागतो असं जेव्हा मनात आपण बोलतो, तेव्हा असं म्हणतं की हा असा का वागतो, ही अशी का वागते, किंवा हे समूह असे का वागतात, असा फक्त विचारून उपयोग नाही. तर मी अशी का वागते, असाही प्रश्न आपल्याला विचारायला लागतो. कारण मी जेव्हा या विषयाचा अभ्यास करत होते त्यावेळेला इतके वेगळे रिव्हिलेशन्स, इतके जास्त प्रमाणात मला त्यांनी समृद्ध केलंय आणि माझ्या वागण्यात खूप बदल झाले. कारण अनेक गोष्टी ज्या आपल्याला माहीत नसतात की माझ्यावरती कुठले प्रभाव आहेत,
कुठल्या कुठल्या गोष्टी माझ्या नेणिवेमध्ये आहेत की ज्याचा मला पत्ताही नव्हता, आणि ते कळल्यानंतर आपण एकंदर आपल्याला जगाकडे बघण्याची दृष्टी बदलते असं मला लक्षात आलं. आणि खरं तर त्यामुळे याविषयी लिहावं असं वाटलं, कारण असं वाटलं की जर मला इतका त्याचा उपयोग झाला असेल तर कदाचित आणखीनही कोणाला होऊ शकतो. किंवा ह्या पुस्तकात जे लिहिलेलं आहे ते वैज्ञानिक सत्य आहे आणि वैज्ञानिकांच्या अभ्यासातनं बाहेर आलेल्या गोष्टी आहेत, आणि त्या गोष्टी आपल्याला भारतीय कॉन्टेक्स्टमध्ये भारतीय नजरेतनं कशा दिसतात याची एक मांडणी त्याच्यामध्ये आहे. तर ती आपण थोडी समजावून घेऊ. तर हे वैज्ञानिक असणार आहे. आणि मी जेव्हा हे ॲक्च्युली स्वानंद कुलकर्णींशी बोलत होते तर तेव्हा म्हणले की तुम्ही काय काळजी नको करू नका, कारण इचलकरंजीचे लोक हुशार आहेत, ते सगळं समजून घेतील. तर त्यामुळे मी निश्चिंत आहे. तर इतर प्राणी आणि माणूस ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. आपल्याला हे माहिती आहे की आता सध्या जगामध्ये सगळ्यात यशस्वी प्राणी कोण, तर माणूस असं आपण म्हणतो. मग का बरं असं झालंय की इतर प्राणी आणि आपल्यामध्ये, म्हणजे यशस्विता म्हणजे काय हा एक वेगळा मुद्दा, तो आपण नंतर कधीतरी बोलू. म्हणजे फक्त संख्या वाढणं म्हणजे यशस्विता आहे का, हा एक वेगळा मुद्दा. पण सगळ्यात मोठा फरक इतर प्राणी आणि आपल्यामधला जो आहे तो म्हणजे माणसाचा मेंदू. इतका मोठा मेंदू दुसऱ्या कुठल्याही प्राण्याला नाही. म्हणजे याचं उत्तर कशात मिळतं आपल्याला, मग माणसाची उत्क्रांती कशी झाली ह्याच्यामध्ये आपल्याला शिरावं लागेल आणि म्हणावं लागेल की अच्छा, माणसाचा मेंदू असा कसा कसा विकसित होत गेला ह्याचा आपण अभ्यास करायला पाहिजे. तर आपण काही माणसाच्या उत्क्रांतीबद्दलच बोलणार नाही, पण माणसाच्या मेंदूबद्दल नक्कीच बोलणार आहोत, विशेषतः न्यूरोसायन्स पॉइंट ऑफ व्ह्यूने की काय होतं नेमकं, माणसाचा मेंदू कसा आहे आणि त्याच्यामुळे आपल्या वर्तनावर कसा परिणाम होतो. असं आपल्याला जो वारसा मिळतो, म्हणजे आपण वारसा म्हणतो तेव्हा आपल्याला आपल्या आधीच्या पिढ्यांकडनं काय मिळतं असं आपण म्हणूया. तर दोन प्रकारचा वारसा मिळतो आपल्याला. एक म्हणजे जैविक वारसा. जैविक वारसा म्हणजे काय, तर आपल्या आई वडिलांकडनं किंवा आपल्या आजी आजोबांकडची जनुकं आपल्यामध्ये येतात. आता जनुकं म्हणजे काय, मला वाटतं सगळ्यांना माहिती असणार आहे. म्हणजे आपण आई वडिलांसारखे दिसत असतो ना थोडेफार, किंवा आपल्याला असं वाटतं ही लकब आईसारखी बाबासारखी वगैरे. तर ते ज्या कारणामुळे होतं ती जनुकांमुळे असलेली गोष्ट आहे, त्याला जीन्स म्हणतात इंग्लिशमध्ये. आणि दुसरा वारसा आहे तो म्हणजे सांस्कृतिक वारसा. म्हणजे सांस्कृतिक वारसा म्हणजे काय, तर जी आत्तापर्यंत जी ज्ञाननिर्मिती झालेली एकंदर माणसाच्या आयुष्यात, म्हणजे ज्ञानाचं संचित असं आपण म्हणूया. म्हणजे आपण जर का 10 पिढ्या अलीकडे गेलो, समजा मागे गेलो, तर तेव्हाचं ज्ञान आणि आत्ताचं ज्ञानामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तेव्हाचं ज्ञान आपल्याकडे आहेच, पण आता नवीन पण आहे. तर हे आपल्याकडे माणसाकडे ही खासियत आहे की दुसऱ्या कुठल्याही प्राण्याकडे संस्कृती नाही आहे, माणसाकडे आहे. त्याचं कारण की आपण ज्ञानाची साठवणूक करू शकतो आणि ते पुढच्या पिढीकडे सोपवू शकतो. ही सगळ्यात मोठी खासियत आहे. आणि म्हणूनच फक्त माणसालाच सांस्कृतिक पर्यावरण आहे. म्हणजे काय, तर जो वारसा आपल्याला जनुक्य पद्धतीने मिळतो आणि दुसऱ्या बाजूनी संस्कृतीकडनं पण आपल्याला बरंच काही काही शिकायला मिळतं. आता जे बरंच काही काही शिकायला मिळतं त्यात सगळंच चांगलं असतं का, तर नाही. चांगल्या पण असतात आणि काही गडबड गोष्टी पण असतात. तर ते आपण थोडं समजून घेऊ. म्हणजे आता आपण असं विचार करूयात की इथला माणूस, भारतीय माणूस आणि एखादा फ्रेंच समजा माणूस आपण घेतला, तर ती दोन माणसं एकाच घटनेकडे सारख्या नजरेनं बघतील का, नक्कीच नाही बघणार. कारण की दोघांचं सांस्कृतिक पर्यावरण वेगवेगळं आहे. म्हणजे अगदी आपण असं म्हटलं की समजा 2 जुळे भाऊ किंवा बहिणी असतील आणि एक बहीण इकडे राहिली आणि एक युरोपमध्ये वाढली, तरी सुद्धा त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत खूप फरक असतो. आणि ते कारण मुख्यतः असतं ते सांस्कृतिक असतं. म्हणजे विचार करण्याच्या पद्धतीवरती, बुद्धिमत्तेवरती सुद्धा सांस्कृतिक पर्यावरण खूप जास्ती काम करत असतं. आता ह्यात नवीन काय सांगताय तुम्ही असं तुम्हाला वाटू शकतं, पण महत्वाची गोष्ट अशी आहे की माझ्या आई वडिलांची जनुकं चांगली असती तर मुलं चांगली निपजतातच, असं जे काही आपल्याला वाटत असतं ते खरं नाहीये. अत्यंत चांगली जनुकं असून सुद्धा सांस्कृतिक पर्यावरण जर चांगलं नसेल तर बुद्धिमत्ता वाढत नाही, बुद्धिमत्तेचा ऱ्हास होतो.
आणि माणसाचे मेंदू, विशेषतः मेंदूवर त्याचा असा परिणाम होतो की मेंदूची डेव्हलपमेंट नीट होत नाही. तर त्यामुळे सांस्कृतिक पर्यावरण चांगलं असणं ही अत्यंत गरज आहे मेंदूच्या वाढीसाठी. एवढं का बोलतोय आपण म्हणजे मेंदूविषयी, तर त्याच्याबद्दल आता थोडं जास्त आपण बोलूया. आणि दुसरं असं की मानवी वर्तनाविषयी आत्ता आपल्याला समजून घेण्याची एवढी का गरज आहे, म्हणजे कशासाठी आपण हे सगळं समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. तर गेल्या 100 वर्षामध्ये सगळ्यात जास्त अभ्यास झालेला विषय कुठला असेल तर ते म्हणजे मानवी वर्तन. का आणि कोणी केला हा अभ्यास? वेगवेगळ्या कारणांनी तो झाला, पण सगळ्यात जास्त तो झाला किंवा त्याचा वापर केला गेला तो मात्र काही फार चांगला आहे असं म्हणता येणार नाही. विशेषतः माणसाच्या वर्तनातले काही पॅटर्न्स आहेत आणि ते पॅटर्न म्हणजे विशिष्ट पद्धतीने एखादा माणूस असं त्याला असं स्टिम्युलस मिळालं तर तो असा वागणारच, असे जे काही पॅटर्न्स आहेत त्याचा उपयोग हे आपल्या कल्याणासाठी होतोय असं दिसत नाही. हे मुख्यतः सांगण्याचं कारण आहे आणि म्हणून आपल्याला ते जाणून घेतलं पाहिजे की मग आपल्या वागण्याच्या पॅटर्नचा उपयोग कोण कोण करून घेते. आता काही जणांना इथे माहिती असेल कदाचित, मार्केटिंगमध्ये काम करणाऱ्या लोकांना एक न्यूरो मार्केटिंग नावाची एक नवीन ब्रँचच आहे मार्केटिंगची. ती काय करते तर आपल्या मेंदूतले जे प्रभाव असतात, वेगवेगळ्या नेणिवेतल्या गोष्टी असतात, त्याचा वापर करून आपल्या वस्तू कशा खपवायच्या ह्याचं हे न्यूरो मार्केटिंग हे नवीन शास्त्र विज्ञान विकसित झालेलं आहे ऑलरेडी आणि त्याचा ऑलरेडी उपयोग होतो. म्हणजे उदाहरणार्थ काय तर मार्केट जे आहे, भारत ही जागतिक बाजारपेठ मोठी बाजारपेठ आहे, खूप मोठी. त्यामुळे इथल्या माणसांना आपले प्रॉडक्ट खपवणे ही फार मोठी एक आर्थिक सत्ता असलेल्या कॉर्पोरेट्सची सगळ्यात मोठी ध्येय असतं की इथल्या माणसांचा विचार करा आणि इथल्या माणसांना काय काय आवडतं, काय काय कसं कसं त्यांना खपवता येईल आपला माल. बरं, मग हे वाईट आहे का? आपण स्वतःहूनच जाऊन तो माल घेतोय ना. तर तसं नाहीये, तसं म्हणता येणार नाही. कारण की जाहिराती ज्या पद्धतीने आपल्यावर येऊन आदळत असतात तर ते बघता, म्हणजे आता तुम्ही अगदी साधा विचार करा की प्रत्येक भारतीय मुलींच्या मनामध्ये रंगाविषयीचा जो न्यूनगंड असतो, आपण गोरे दिसायला पाहिजे, त्याचा बरोबर उपयोग करून फेअर अँड लवलीचं मार्केट केवढं मोठं खपवलं गेलं. किंवा नुसतं फेअर अँड लवली नाही, कॉस्मेटिक्सचं मार्केट पहा तुम्ही केवढं प्रचंड प्रमाणात फैलावलंय. खरं तर अत्यंत गरीब घरातल्या मुली सुद्धा याचा वापर करतात पैसे नसताना. हे फक्त उदाहरण आहे. किंवा तुम्ही अगदी प्रत्यक्षात असं पण विचार करा की आपल्या घरी ज्या ज्या वस्तू आलेल्या आहेत, साबणापासून शॅम्पूपासून आणखीन ज्या ज्या काही असतील ते किती वस्तू तुम्ही कुठलीही जाहिरात न बघितलेली आहे अशा आल्या आहेत किंवा कुठल्या जाहिरात बघून आणलेल्या आहे. तर तुम्हाला लक्षात येईल की जाहिराती बघितल्यानंतर आपल्याला एखाद्या प्रॉडक्टविषयी खूप आत्मीयता तयार होते आणि म्हणून ते प्रॉडक्ट घरी येतो. बरं, जाहिरातींचा एवढाच तोटा नसतो, तर जाहिरातींचा अजून पण एक गंमतशीर एक आपल्या मनावर परिणाम असतो. म्हणजे आपण नेहमी बघतो की गोऱ्या स्त्रिया असतात जाहिरातींमध्ये, एकदम छान साडी नेसलेल्या, छान दिसणाऱ्या. त्याचाही आपल्या मनावर काय परिणाम होतो ह्याचाही विचार करा. म्हणजे मी डिमिनिंग अर्थाने बोलत नाहीये, पण त्याचा एक आपल्या नेणीवर सतत परिणाम असतो की हे दिसणं असं म्हणजे चांगलं आहे. मग मी जशी दिसते तशी चांगली आहे असं काही सांगता येत नाही. म्हणजे तुम्ही जसे आहात तसे काही तुम्ही चांगले नाही, तुम्ही अमुक अमुक करा म्हणजे मग तुम्ही चांगले व्हाल, असं एक न्यूनगंड या जाहिराती आपल्यामध्ये सतत पेरत असतात आणि आपल्याला कळतही नाही खरं तर. किंवा स्वच्छतेविषयीचं जे काही तुम्ही बघितलं जाहिराती असतात म्हणजे अमुक करा की तुमचे 99% जर्म्स निघून जातील वगैरे वगैरे. तर किती स्वच्छ म्हणजे खरंच स्वच्छ हा प्रश्न विचारतो का आपण कोणी? की आपण शेतकरी असताना म्हणजे एवढ्या प्रचंड प्रमाणात स्वच्छता आपल्या घरात नसत होती. म्हणजे स्वच्छता म्हणजे खरंच काय ह्याचा प्रश्न आपण कोणीच विचारत नाही. या जाहिरातींमुळे आपण भुलून जातो आणि हे सगळं चकचकाट आपल्याला चमचमणारी फरशी असायला पाहिजे असं आपल्याला वाटत राहतं. एनिवे, हे खरं तर छोटे मुद्दे आहेत तसे जाहिरातींचे, पण आपल्याला आपल्या मनावर ते काय परिणाम करतात ह्याच्यासाठी मी सगळी उदाहरणं तुम्हाला दिली. म्हणजे आपल्याला असं वाटत असतं की मी स्वतंत्र आहे, माझे निर्णय मी स्वतंत्रपणे घेते, माझ्या घरात बसून मला कोणी काही सांगत नाही मी काय घ्यावं, मी कसा विचार करावा.
पण ते तितकं खरं नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्यावरती खूप परिणाम होत असतो. किंबहुना काय खावं याच्या बाबतीत सुद्धा आपल्यावरती किती वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव टाकले जातात. तुम्ही जर जाहिराती बघितल्या असतील तर पण तुम्हाला कळेल. पण म्हणजे माझ्याच मुलाची मी गोष्ट सांगते की खूप काळ वरण भात पोळी भाजी व्यवस्थित आनंदाने खाणारा मुलगा एक दिवस आला. तो म्हणला मला हे आता असा अडवा नको उद्यापासून. म्हणलं मग तुला काय पाहिजे? तो म्हणला मला पिझ्झा पाहिजे. म्हणलं का? माझ्या शेजारचा मुलगा पिझ्झा आणतो आणि मला सगळेजण बाकीची मुलं अरे वा वा पिझ्झा करतात. म्हटलं तुला आवडतो का? नाही मला आवडतोच असं नाही, पण मला वावा करून घ्यायचे. म्हणजे त्याच्या मनावरती पण पिअर प्रेशर एवढं आहे की काय खावं इतकी आपली म्हणजे अगदी वैयक्तिक भावना आहे, काय आवडावं आपल्याला त्याच्यावरती सुद्धा पिअर प्रेशर अशी खूप असतात. म्हणजे आता पार्ट्या अलीकडे मुलांच्या पुण्यामधल्या बऱ्याच वेळेला अशा पिझ्झा हट किंवा अशा मोठ्या मोठ्या ठिकाणी होतात. तर हे कुठनं आलं? हे काय आधी नव्हतं. तर हे आपल्या सामाजिक प्रतिष्ठेच्या ज्या कल्पना आहेत ज्या आपल्याला आपल्यापर्यंत हळूहळू पोहोचवले जातात त्यातनं हे तयार झालेली गोष्ट आहे. मी एवढंच सांगायचा प्रयत्न करते की प्रभाव कसे आपल्यावर काम करतात. वेगवेगळ्या भावना ज्या आपल्या मनात असतात त्याचा कसा उपयोग करून घेतला जातो अमुक वस्तू हे करण्यासाठी म्हणजे खपवण्यासाठी. पण हे प्रभाव आणि ह्या नेणिवा कशा तयार होतात, जाहिरातीतनं कशा तयार होतात याचा फारसा आपल्याला काही पत्ता नसतो. म्हणजे आपल्या नकळत ह्या गोष्टी घडत जातात. या सिनेमांमध्ये आपल्याला सिगरेट ओढणारा हिरो दिसतो किंवा म्हणजे अशी मर्दानगी अलीकडची ते सिनेमे तुम्ही पाहिलेले आहेत. तर त्याच्यामुळे मुलांवरती काय परिणाम होत असेल याचा अंदाजच केलेला बरा. म्हणजे आपल्याला माहिती असतात त्या गोष्टी. या सगळ्या कॉर्पोरेट कंपन्यांचा एकमेव एजेंडा जो असतो तो म्हणजे नफा कमावणे. त्यांना कुठलंही दुसरं मूल्य नसतं आणि त्यामुळे एका मर्यादेनंतर म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही आता पहा की शिक्षण क्षेत्रात एवढ्या प्रचंड प्रमाणाचं खाजगीकरण कॉर्पोरेटायझेशन झालेलं आहे. सरकारी शाळा जवळजवळ 14,000 आता बंद होणार आहेत. आता हे कुठनं आलं? म्हणजे हे खाजगीकरणाचं इतक्या प्रचंड वेगानं जे काही पसरलं म्हणजे आपल्या खाजगी आयुष्यावरती इतका प्रचंड प्रमाणात परिणाम होतो या कॉर्पोरेट कंपन्यांचा ह्याचा आपल्याला पत्ताही लागत नाहीये. इतक्या वेगानं ते आपल्या आयुष्यात घुसतायत आणि सगळंच म्हणजे तुम्ही ॲडोलसन्स नावाची एक नेटफ्लिक्सवरती सिरीज आहे, बऱ्याच जणांनी पाहिली असेल कदाचित. तर त्याच्यामध्ये तर समाज माध्यमांमुळे सोशल मीडियावरती असलेली जी टीनेज मुलं आहेत त्यांच्यावरती या सगळ्याचा इतका भयंकर परिणाम कसा होतो की तो एक मुलगा खून करायला प्रवृत्त होतो केवळ त्याला ती घुसमट सहन होत नाही म्हणून. इतक्या थराला आजकाल हे सगळं गेलेलं आहे. तर त्यामुळे आपल्यावरचे जे प्रभाव आहेत जाहिरातींचे समाज माध्यमांचे आणि त्याच्यामुळे जणू काय आपल्याला असं वाटतं की हे आपण केलं नाही तर काही खरं नाही. हे आपल्या मेंदूवरती वेगवेगळ्या प्रभावांचे जे परिणाम आहेत म्हणून ते जाणून घेणं आवश्यक आहे. शिक्षण घेताना सुद्धा आता इंग्रजी माध्यमाच्या शाळा आपल्याला जास्त जवळच्या वाटतात. का? तर त्याला प्रतिष्ठा खूप आहे. आपल्याला असं वाटत असतं की मुलाला जर इंग्रजी माध्यमात घातलं नाही तर त्याचं पुढे करिअर चांगलं होणार नाही. मुळात हा समज तयार होतो तो आपल्या स्वतःचा इंग्रजी बद्दलचे न्यूनगंड असो त्यातनं येणारा गोष्ट आहे. हा प्रभाव आपल्यावरती का पडतो? कारण आपल्यावरती अनेक वेगवेगळ्या पद्धतीने हे पटवण्यात येतं की इंग्रजी बोलता आलं नाही तर काही खरं नाही. तर हे काही उदाहरणं मी मुद्दामून देते. आता याच्या शिक्षणाबद्दलच आता मी जे उदाहरण तुम्हाला दिलं तर तुम्हाला हे माहिती आहे का की प्रगत देशांमध्ये सर्व ठिकाणी सरकारी शाळा जास्त चांगल्या आहेत. म्हणजे अमेरिकेमध्ये 95% शाळा सरकारी आहेत आणि 95% लोक सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेतात आणि त्या अत्यंत चांगल्या आहेत. म्हणजे तुम्ही असं म्हणा की अत्यंत कॅपिटलिस्टिक असा तो देश आहे. म्हणजे युरोपमध्ये पण हीच परिस्थिती आहे. म्हणजे ही प्रगत देशांमध्ये सरकारी शाळांचं खाजगीकरण नाही झालेलं आणि सरकारी शाळांमध्ये चांगलं शिक्षण मिळावं याची खबरदारी ते घेतात. तिथे नेबरहूड स्कूलिंग आहे. म्हणजे त्या परिसरातली सगळी लोक
त्याच शाळेमध्ये त्यांनी जायला पाहिजे असं कंपल्शन आहे. त्यामुळे मग गरीब असो किंवा श्रीमंत एकच शाळा त्यांना नेमून दिलेली असते. तर हे आपल्याकडे का आलं ह्याचा प्रश्न आपण कधी विचारला का? कधीपासून सुरू झालं हे? का नाही विचारला असा प्रश्न? त्याची पण आपण कारणं पाहूया. ही काही महत्वाचे प्रश्न आहेत की जे आपण आपल्या सरकारला विचारतच नाही, कारण त्याचा आपल्या जगण्यावरती, आपल्या पुढच्या पिढ्यांवरती थेट परिणाम होतोय. तरी पण आपण गप्प बसतो आणि हे प्रश्न आपण सरकारला विचारतो. आता मी तुम्हाला म्हटलं ना मगाशी मी काहीतरी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. मी तुम्हाला 6 वेगवेगळे घटना सांगणार आहे. त्या घटना कुठे घडल्या त्याचं उत्तर तुम्ही मला द्यायचं. मरियाना ट्रेंच नावाची खूप मोठी दरी आहे खोल समुद्रामध्ये, अटलांटिक महासागरात. ती 11 किलोमीटर खोल आहे. तर 2 का 3 वर्षापूर्वी 2 पाणबुडे त्या ट्रेंचमधनं 11 किलोमीटर तळाला जाऊन वरती आले. हा पहिली घटना. त्याच्यानंतर एका मुलीला जीन्स घातली म्हणून तिच्या वडिलांनी खूप मारलं. दुसरी घटना. एका युनिव्हर्सिटीमधल्या 2 शास्त्रज्ञांना, वैज्ञानिकांना नोबेल प्राइज मिळाले. लक्षात ठेवा मी सांगतेय. त्याच्यानंतर चौथी घटना. एका ठिकाणी 2 धर्मियांमध्ये दंगल उसळली आणि काही लोक मारले गेले, जखमी झाले वगैरे. त्याच्यानंतर 2 मुलींना ऑलिम्पियाडमध्ये गोल्ड मेडल मिळाले. आणि 6वी घटना. एका बस स्टँडवर एका मुलीवर बलात्कार झालाय. आता मला तुमच्याकडनं हे हवंय की ही कुठल्या देशात झालेली असेल घटना. पहिलं, मरियाना ट्रेंच. अमेरिका. अजून कुठे कुठे होऊ शकेल हे असं, किंवा कुठले लोक करू शकतील असं? अमेरिका सोडून युरोप करू शकतील? करू शकतील ना. भारतीय शक्यता कमी आहे. ओके. दुसरा प्रसंग सांगितला मी, जीन्स घातले म्हणून वडिलांनी मुलीला बेदम मारलेले आहे. एशियन कंट्रीज मध्ये. पण एशियन मध्ये सुद्धा आता आपण जपानमध्ये हे घडण्याची शक्यता नाही. मणिपूर. बर. अजून यूपी. सगळ्यात जास्त शक्यता कुठे आहे असं घडण्याची? काश्मीरमध्ये. काश्मीरमध्ये दंगल उसळलेलं एकही उदाहरण नाही आहे. पश्चिम बंगालमध्येही दंगल उसळण्याचं प्रमाणपेक्षा युपी मध्ये जास्त, म्हणजे दंगलींचंच प्रमाण जर तुम्ही पाहिलं तर युपी मध्ये सगळ्यात जास्त आहे. म्हणजे आपला एकंदर गेल्या काही वर्षातलं पाहिलं तर. ऑलिम्पियाडमध्ये 2 मुलींना गोल्ड मेडल मिळाले. भारतात असू शकतं. भारतामध्ये असेल तर कुठल्या राज्यात असेल? सॉरी, हरियाणा. बरोबर बोलतोय. केरळ आणि तमिळनाडू. तर हे झालेलं आहे ते खरोखरीच केरळ आणि तमिळनाडू मधल्या काही ग्रुपना मिळालेलं आहे 2 मुलींना. म्हणजे पहा. आणि शेवटचं म्हणजे बस स्टँडवर बलात्कार झालाय. हे तर अगदीच आपली अलीकडची घटना आहे. पण बलात्कार काय आपल्याकडे, म्हणजे आय डोंट थिंक एकही असं गाव असेल किंवा शहर असेल की जिथे झालेलं नाही, दुर्दैवाने असं म्हणायला लागतं. तर याच्यावरनं ही सगळी उदाहरणं आपल्याला काय सांगतात? ही सगळी उदाहरणं आपल्याला सामाजिक पर्यावरणाविषयी सांगतात. म्हणजे आपल्याला खूप चांगल्या बातम्या नाही आहेत सामाजिक पर्यावरणाविषयीच्या. आणि हे तुम्हीच सांगितलं मला, हे तुम्हाला माहिती आहे. मग आपण ह्याच्याबद्दल काय विचार करू शकतो की भारतातलं सामाजिक पर्यावरण इतकं का वाईट आहे आणि त्याचा काय, म्हणजे आपल्यावर काय परिणाम होणार? तर आता हे आपण पाहूया. मगाशी मी म्हणलं तसं मेंदूचा विकास आणि सामाजिक पर्यावरण याचा अत्यंत थेट संबंध आहे.
ऍक्च्युली मी चित्र आणलं होतं पण ते मी बहुतेक आता विसरले, गाडीतच आणायला विसरले इकडे. तर एनिवे मी तुम्हाला वर्णन करून सांगते. आपल्या मेंदूचं चित्र तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं असतं जनरली. तर आपला मेंदू हा त्रिस्तरीय म्हणजे 3 त्याचे स्तर असतात. सगळ्यात छोटा मेंदू ज्याला आपण म्हणतो इथला, आपल्याला साधारण माहिती असतं की हा छोटा मेंदू अशा आकाराचा असतो साधारणपणे. तर त्याला सरपटी मेंदू असं म्हणतात. सरपटी मेंदू अशासाठी की सर्व सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये तो मेंदू आणि आपल्यामध्ये कॉमन आहे, म्हणजे तो त्या प्रकारचा मेंदू सर्व प्राण्यांमध्ये जवळजवळ असतो, सरपटी प्राण्यांपासून वरती. आणि त्याचं काम असं असतं की तो फक्त बॉडी टेम्परेचर कंट्रोल करणे, बीपी कंट्रोल करणे, साखर, म्हणजे अत्यंत अशी जी शारीरिक क्रियांची जी काही हे असतात. अरे वा, हे चित्र हे आहे. तर तुम्हाला इथे दिसतंय हा ग्रे रंगाचा जो मेंदू आहे ते खाली, हा तो सरपटी मेंदू आहे. हा सर्व प्राण्यांमध्ये असतो, सरपटणाऱ्या प्राण्यांपासून पुढे. त्याच्यावरती ते तुम्हाला लाल चित्र दिसतंय, लाल, तर तो आहे लिम्बिक सिस्टीम म्हणजे इमोशनल, भावनिक मेंदू. हा भावनिक मेंदू जो आहे तो सर्व मॅमल्स म्हणजे सस्तन प्राण्यांमध्ये असतो. आणि तिथे मोस्टली भावनांचं उद्दीपन किंवा भावनांचा निर्माण होते, तिथे भावना निर्माण होतात. तिथे अजूनही काही गोष्टी आहेत पण साधारणपणे हे रफली मॉडेल असं आहे. आणि सगळ्यात तुम्हाला निळा भाग जो दिसतोय तो म्हणजे हा आपला कपाळामागचा वरचा जो लेअर आहे आपला सगळा, म्हणजे वरचा स्तर जो आहे हा तो आपला कॉर्टेक्स, म्हणजे सगळ्यात प्रगल्भ मेंदू, ज्याच्यामुळे माणूस वेगळ्या प्रकारे विचार करू शकतो. आणि त्यातल्या त्यात हा कपाळा इथला जो हा मेंदू आहे, हा जो भाग आहे म्हणजे आपला हा कपाळ आणि त्याचा तो आत गेलेला हा छोटा भाग, हा जो आहे हा सगळ्यात नवीन, अजूनच नवीन, ह्या मेंदूमध्ये सुद्धा हा सगळ्यात नवीन. आता ह्याचं महत्व तुम्हाला मी सांगते. हा जो मेंदू आहे याच्यामुळे आपल्याला स्मृती म्हणजे लक्षात ठेवता येतं, आपल्याला आपली बुद्धिमत्ता ज्याला म्हणतो आपण, बुद्धिमान मेंदू असं याचं नाव आहे, जे इतर प्राण्यांमध्ये हा मेंदूचा भाग नाही, म्हणजे अगदी असला असता तो इनकॉन्स्पिक्युअस, म्हणजे अगदी छोट्या प्रमाणात आहे. हे का महत्वाचं? कारण हा मेंदू आहे हा लवचिक असतो. लवचिक म्हणजे काय, तर हा शिकू शकतो, म्हणजे माणूस कुठल्याही भागामध्ये जाऊन राहू शकतो, वेगवेगळ्या गोष्टी आत्मसात करू शकतो आणि पर्यावरणानुसार वेगवेगळ्या गोष्टी आत्मसात करतो. हे त्या मेंदूचं काम आहे. जी एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स असं म्हणतो आपण मेंदूची, विचार करण्यासाठी, म्हणजे क्रिटिकल थिंकिंग ज्याला म्हणतो आपण, वैज्ञानिक विचार करणं, प्रश्न विचारणं, निरीक्षण करून त्याची उत्तरं शोधायचा प्रयत्न करणं, हे सगळं या बुद्धिमान मेंदूचं काम आहे. आणि त्यामुळे जी शिकण्याची प्रेरणा तयार होते माणसामध्ये ती या बुद्धिमान मेंदूमुळे आहे. आणि मॅमल्समध्ये अगदी काही प्रमाणात हा मेंदू विकसित असतो, खूप कमी प्रमाणात, पण म्हणजे उंदीर, मांजरं, कुत्रे याच्यामध्ये हे आपल्याला अशा प्रकारचं वर्तन दिसतं की ती शिकतात, तर ती याच्यामुळे शिकतात. पण माणसाची जी कुवत आहे शिकण्याची ती कुठल्याच प्राण्यामध्ये इतर नाही. आणि ही सगळ्यात महत्वाची गोष्ट, आणि तितकीच ती दुसऱ्या बाजूला अशी दुधारी तलवारीसारखी आहे. कारण जर सामाजिक पर्यावरण चांगलं असेल तर हा मेंदू काही चांगलं शिकेल, पण सामाजिक पर्यावरण जर का चांगलं नसेल तर ह्या मेंदूचा विकास होत नाही. म्हणजे बुद्धिमत्तेचा विकास होणं ही थेटपणे सामाजिक पर्यावरणाची संबंधित असलेली गोष्ट आहे. आणि त्यावेळेला असं होतं की सामाजिक पर्यावरण जर चांगलं नसेल, सतत भावनेला हे करणारं असेल, तर लिम्बिक सिस्टीमचा विकास जास्त होतो आणि ती माणसं जास्त भावनिक बनतात. पण तर तुम्ही हे जर पाहिलं की इथे हा भावनिक मेंदू, म्हणजे इथे ऍक्च्युली एक भीतीचं केंद्र म्हणून एक असतं, अमिगडाला म्हणतात त्याला. मी थोडेसे डिटेल्स तुम्हाला अशासाठी सांगते की त्याचा तुम्हाला उपयोग होणार आहे. तर हे भीतीचं केंद्र म्हणजे माणसाला जी भीती वाटते त्याचं केंद्र इथे असतं. आणि हा जो मेंदूचा आत आलेला भाग आहे तर तो या भावनांना कंट्रोल करायचा प्रयत्न करतो. म्हणजे पहा, हा जो आहे हा एक्झिक्युटिव्ह फंक्शन, निरीक्षण करणं, फॅक्ट चेक करणं, बरोबर आहे ना बघणं, हे सगळं
ह्या भावनिक मेंदूच्या जवळ आहे. आता ह्या मेंदूचा विकास झाला असेल तर तो माणूस विवेकाने विचार करू शकतो, पण हा मेंदूचा विकास जर कमी झाला असेल तर विवेक गडबडतो आणि तो माणूस जास्त भावनिक बनतो. अशा काही गोष्टी आहेत. आता त्याचा आपल्याशी काय संबंध आहे ते झालंय. अच्छा, ऐकू येत नव्हतं ना. ठीक आहे. तर आता आपण असं बघूयात की जेव्हा भीतीचं केंद्र असं आपण म्हटलं आणि भीती शिकता येते, अशा दोन गोष्टी आपण आता नव्याने आपल्याला कळल्या. तर ही भीती जेव्हा आपण माणसाची जर का आपण इतिहास पाहिला तर साधारणपणे काय 11-12 हजार वर्षांपूर्वी आपण हंटर गॅदरर म्हणजे काय तर भटके होतो आणि अन्नवेचे शिकारी म्हणजे अन्न वेचत होतो आणि शिकार करत होतो. अशा प्रकारच्या टोळ्यांमध्ये राहत होतो. आणि त्या टोळ्यांमध्ये राहत असताना आपल्याला कोणाकोणाची भीती वाटत असेल तर वाघ असतील, साप असतील किंवा अमुक तमुक अशा गोष्टींची भीती, किंवा वादळ आले तर नैसर्गिक सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्याबद्दल आपल्याला अजूनही भीती आहे. म्हणजे खरं तर आपल्याला रोज वाघ दिसतो का? नाही दिसत. म्हणजे आता आपल्याला जे काही अपघात होतात किंवा वेगवेगळ्या गोष्टी ज्याच्यामुळे आपण मरतो असं म्हणूया, किंवा ज्याच्यामुळे आपल्याला इजा होते, तर ते कशामुळे होते? तर मोबाईलवर बोलत बोलत गाडी चालवली तर आपल्याला नक्की ऍक्सिडेंट होतो, किंवा गाडी प्रत्यक्ष चालवतो ना, किंवा अजून अशा काही गोष्टी, त्याची आपल्याला भीती नाही वाटत. आपल्या मेंदूत काय कोरलं गेलंय तर वाघ आणि साप आणि या सगळ्या, त्याच्या आपल्याला नैसर्गिकपणे भीती वाटते. पण माणसाला भीती शिकता पण येते. मग ते शिकण्याचा काय परिणाम आहेत? आता उदाहरणार्थ तुम्हाला मी एक उदाहरण देते की उंदराचं उदाहरण देऊया आपण. उंदराला असे प्रयोग केलेत, म्हणजे मी मुद्दाम प्रयोग सांगते की एक त्यांना प्रकाशाची आणि ओलसर जागेची नैसर्गिकपणे भीती वाटते. तर त्यांना आता काय केलं की एक असा छोटासा पिंजऱ्यामध्ये ठेवलं आणि एका छोट्याशा बारला शॉक बसेल अशी रचना केली. त्याला हात लावला की त्या उंदराला शॉक बसेल असं. मग आता थोड्या वेळाने ते उंदीर शिकला की काय, ह्याला हात लावायचा नाही, कारण याला हात लावला की आपल्याला शॉक बसतो. आता हे त्याचं लर्निंग झालं, म्हणजे त्याच्या पद्धतीने त्याच्या मेंदूने शिकलं. आता त्याच्या पुढे जाऊन त्यांनी असा प्रयोग केला की शॉक बसायच्या आधी काहीतरी एक वेगळा स्टिम्युलस त्याला, म्हणजे घंटा वाजवली. म्हणजे दुसरा प्रयोग असा की घंटा वाजवायची मग शॉक द्यायचा, घंटा वाजवायची मग शॉक द्यायचा. त्याच्यामुळे त्या उंदरांमध्ये आता काय झालं की त्यांनी स्कॅन केलं होतं, ब्रेन स्कॅन. आता नुसती घंटा वाजली तरी त्यांच्या मनामध्ये भीतीचं केंद्र जागृत व्हायला लागलं. म्हणजे आता खरं तर घंटा वाजवल्याने त्यांना काहीही इजा होत नव्हती, तरी सुद्धा त्यांना घंटा वाजवले तरी पण भीतीचं केंद्र जागृत व्हायला लागलं. हे सेकंडरी भीती वाटण्याचं, म्हणजे इनडायरेक्ट भीती वाटण्याचं हे आहे. आता उंदरासारख्या इतक्या छोट्या ब्रेनमध्ये इतकी शिकण्याची ताकद आहे, आपल्यामध्ये ती प्रचंड आहे. त्यामुळे आपल्यामध्ये, मी मगाशी म्हटलं तसं दुधारी तलवार आहे. ज्यांना हे लक्षात आलं की आपल्याला भीती दाखवून आपल्याला काही गोष्टी, आपल्या वर्तनाच्या पॅटर्न्स आहेत की ही अशी भीती शिकवता येते आणि ती शिकवलेल्या भीतीचा आपल्याला उपयोग करून घेता येतो, त्यांनी आपल्याला अनेक पद्धतीने भीती दाखवायला सुरुवात केली. आता हे कोण लोक आहेत? दोन, मगाशी मी म्हटलं तसं एका गोष्टीचा मी मगाशी उल्लेख केला, ती म्हणजे आर्थिक सत्ता पाहिजे असणारे लोक, आणि दुसरं म्हणजे राजकीय सत्ता पाहिजे असणारे लोक. हे दोन प्रकारचे जे लोक आहेत. पहिला, आर्थिक सत्तावाल्या लोकांना आपल्या खिशातले पैसे हवेत, आणि दुसऱ्या प्रकारच्यांना आपली मतं हवीत. पण नुसती मतं म्हणजे कशी मिळणार? आता लोकशाही आहे, तर मग आपलं मनच असं वळवायचं की आपल्याला काही गोष्टींची भीती वाटली पाहिजे आणि त्या भीतीपोटी आपण काही प्रकारे वागलो पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. हे आपण समजून घेतलं तर ते आपल्याला कळेल. हे जे मी बोलते ना, हे तुम्ही कुठल्याही देशांमध्ये किंवा जागतिक पातळीवरती कुठेही गेलात तरी तुम्हाला या प्रकारे राजकारणी वागताना दिसतात वेगवेगळ्या पद्धतीने. आता अगदीच ताजं उदाहरण जर बघितलं तर ताजं म्हणजे मी भूतकाळातलं ताजं म्हणते
की भीती दाखवून कशा प्रकारे लोकशाही पण हे केली गेली. त्याचं अगदी ताजं उदाहरण म्हणजे हिटलरचं. तुम्ही तो लोकशाही पद्धतीने निवडून आलेला राज्यकर्ता होता आणि त्यांनी जर्मन लोकांना काय प्रकारे भीती घातली की तुमचंच एक, आता तुम्ही थोडंसं मागे जाऊन विचार करा की जर्मनीची अवस्था त्यावेळेला काय होती. एक युद्ध होऊन गेलं होतं, त्यांची अवस्था, आर्थिक अवस्था फार काही चांगली नव्हती आणि ज्यू लोकांची तिथे भरपूर, म्हणजे ज्यू आणि ख्रिश्चन हे व्यवस्थित एकत्र राहत होते. मात्र आपली जी काही वाईट आर्थिक व्यवस्था आहे ती ज्यू लोकांमुळे आहे असं पटवण्यात तो यशस्वी झाला लोकांना, जर्मन लोकांना. प्रत्यक्षात तसं काही नव्हतं. पद्धतशीरपणे, म्हणजे आता मुद्दा असा आहे की मी सत्ताधारी आहे, मला तुम्हाला एका विशिष्ट आर्थिक स्तरापर्यंत नेता येत नाहीये, ना नोकऱ्या देता येत आहेत किंवा अजून काही जी काही समाजामध्ये वाईट गोष्टी चाललेल्या आहेत, तर मला कोणीतरी एक विक्टिम, म्हणजे एक विक्टिम म्हणण्यापेक्षा काय, एक कारण पाहिजे ना, करता पाहिजे. काय, कशामुळे, कोणामुळे चांगलं चाललं नाहीये ते बघा, ते ज्यू लोक, त्यांच्यामुळे सगळं होतंय. तर आता तुम्ही त्यांना आपण विक्टिमाइज कर, त्यांना आपण बाजूला काढायचं. तर ज्यू लोकांच्या बद्दल मनामध्ये प्रचंड द्वेष तयार करून अख्ख्या जर्मन जनतेला हिटलरनी अक्षरशः फसवलं असं म्हणता येईल. म्हणजे वंश किंवा धर्म दोन्हीचा आधार त्यांनी घेतला त्यावेळेला. लोकशाही पद्धतीनेच निवडून येऊन तो हुकुमशहा बनला आणि जर्मनीची वाताहत झाली. आता तेच तुम्ही दुसऱ्या महायुद्ध नंतरच्या काळामध्ये जर्मन देशामध्ये काय काय झालं आणि अलीकडे जर्मन देशाचं व्यवस्था काय आहे. अंजेला मर्केलचं उदाहरण घ्या. तिच्या एकंदर कार्यकाळामध्ये एक नेतृत्व म्हणून तिने जर्मन देशाचं काय केलं. जर्मन आत्ता एक आर्थिक महासत्ता आहे युरोपियन युनियनमध्ये. का आहे, तर नेतृत्व काय करू शकतं, सामाजिक पर्यावरण त्या देशातलं किती तळाला नेऊ शकतं किंवा किती उंच नेऊ शकतं, ते अशा नेतृत्वावरती आणि आपल्यावरती अवलंबून आहे. कारण आपण त्या नेतृत्वाच्या बोलण्याला आपण फसलं नाही पाहिजे. हे त्याचं उदाहरण मी मुद्दामून सांगितलं. आपल्या प्रभावांचं, विशेषतः भीती आपल्याला कशी शिकवली जाते ह्याचं हे उत्तम उदाहरण आहे. अजून एक मेंदूविषयीचं मी तुम्हाला उदाहरण देते. रोमानिया हा देशामध्ये चाउसेस्को नावाचा एक असाच लोकशाही पद्धतीने निवडून आलेला नेता होता आणि निवडून आल्यानंतर खरं तर तो काही काळ बरा वागला, पण नंतरच्या काळामध्ये मात्र त्यांनी असा फतवा काढला. तो वृत्तीने कॉन्झर्वेटिव्ह होता. त्याचं असं म्हणणं की अजिबात म्हणजे कॉन्ट्रासेप्टिव्ह वापरायचं नाहीत, म्हणजे मुलं जितकी होतील तेवढी होऊ देत, रोखायचं नाही अजिबात कशालाही. कारण मुलं म्हणजे दैवाची देणगी आहे, देवाची, तर त्यामुळे आपण काहीच नाही करायचं. त्यामुळे प्रचंड प्रमाणात मुलं जन्माला यायला लागली आणि त्यांनी हे ते म्हणलं की ठीक आहे, तुम्हाला जर काय परवडत नसेल तर मी अनाथाश्रम तयार करतो आणि अशा संस्थांमध्ये तुम्ही तुमच्या मुलांना आणून ठेवा, तुम्हाला परवडत आहे तेवढी मुलं तुमच्याकडे ठेवा, उरलेली अनाथाश्रमात आणून टाका. आणि खरंच त्या काळामध्ये असं झालं की एक मूल तिकडे आणि अनाथाश्रमात 4-4 मुलं, अशा प्रकारे प्रचंड लोकसंख्या वाढली. पण नुसतं लोकसंख्या वाढली असा परिणाम नाही झाला. पहा तुम्ही, काय अनाथाश्रमामध्ये जी मुलं वाढली, अर्थातच त्यांना इतकं प्रेम मिळणं आई वडिलांचं, जे आपण की ज्या पद्धतीने आपण मुलांना शिकवत असतो, बोलायला, त्यांच्याशी संवाद करत असतो, सगळं काही त्यांना मिळणं अशक्यच होतं. त्यामुळे त्या मुलांचा मेंदूचा विकास पुरेसा झाला नाही. म्हणजे इतकं त्याची भयानक अवस्था होती की जवळजवळ 20 वर्षानंतर रोमानियामध्ये गुन्हेगारी प्रचंड वाढली आणि यांनी, म्हणजे अमेरिकेतल्या काही संशोधकांनी मुद्दामून त्या मुलांच्या मेंदूची तपासणी केली, त्यांचे स्कॅन करून, की काय बाबा त्यांच्या मेंदूत बदल झालेले आहेत. तर त्यांना असं लक्षात आलं की या सर्व मुलांचे भीतीचे जे केंद्र होतं, मी मगाशी तुम्हाला दाखवलं ॲमिगडेला, ते प्रचंड वाढलं होतं, त्याचे आकार मोठा झाला होता. त्यामुळे ही प्रचंड असुरक्षित वातावरणात वाढलेली जी मुलं आहेत ती सतत भावनिक आणि सतत काय म्हणू त्याला उन्मादी अवस्थेमध्ये राहिल्यामुळे ती आयुष्यात कुठेच चांगल्या प्रकारे वर्तणूक कधीची विवेकी वागूच शकली नाही. म्हणजे सर्वच्या सर्व मुलगी आणि मुली दोन्हीही अत्यंत गुन्हेगारी पद्धतीने जगली. म्हणजे हे तुम्ही पाहिजे तर इंटरनेटवरती बघू शकता आणि त्याचा खूप मोठा तपशील उपलब्ध आहे. तर हे अभ्यास का केले जातात आणि इतक्या मोठ्या समूहामध्ये, म्हणजे अख्खा एका देशाचं एक पिढीच्या पिढी त्याच्यामुळे बर्बाद झाली.
तर हे काही छोटी गोष्ट नाही आहे, आपल्याला विचार करण्याची गोष्ट आहे की मुलांच्या मेंदूचा विकास जर नीट झाला नाही तर गुन्हेगारी वाढते, इतका तो थेट परिणाम आहे. अजून एक ह्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगते, अमेरिकेतलं हा उदाहरण, आणि तो अभ्यास अजूनही चालू आहे. मला त्याचं नाव डोनाहू असं मला वाटतंय, पण एनिवे मी ते पाहिजे असेल तुम्हाला तपशील देईन. तर त्यांना अभ्यास करताना असं लक्षात आलं की शिकागोसारख्या शहरांमध्ये बऱ्याच वेळेला गुन्हेगारी खूप जास्त असते. तुम्हाला माहिती आहे, म्हणजे विशेषतः शहरांमध्ये, आणि त्याचं खापर फोडलं जातं ब्लॅक लोकांवरती. तर त्यांनी त्याचा अभ्यास करताना त्यांच्या असं लक्षात आलं की एका विशिष्ट वेगवेगळ्या शहरांमध्ये एका विशिष्ट काळानंतर गुन्हेगारीचं प्रमाण कमी झालंय. तर त्यांना म्हणजे वेगवेगळे फॅक्टर्स काय आहेत गुन्हेगारीचं प्रमाण कमी होण्यासाठी असं ते तपासत असताना त्यांना असं लक्षात आलं की एक पॅटर्न दिसतोय वेगवेगळ्या शहरांमधला, म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमध्ये, की त्याच्या आधी साधारणपणे 18 ते 20 वर्ष आधी ॲबॉर्शनला परवानगी दिली गेली. पहा मी काय सांगते, अबॉर्शनला परवानगी दिली गेल्यामुळे नको असलेल्या संतती ज्या होत्या, विशेषतः त्या करायला परवानगी मिळाली, त्या संतती निर्माण झाल्या नाहीत. म्हणजे याचा अर्थ त्याच्या आधीच्या काळात काय होत होतं, तर ख्रिश्चन किंवा बायबलनुसार आधी नियम जे असे होते की तुम्हाला ॲबॉर्शन करायला परवानगी नाही धर्मानुसार. तर त्यामुळे म्हणजे कितीतरी जे सामाजिक अनेक प्रश्न असतात त्याच्यामुळे कुमारी मातांना अशा मुलांना जन्माला द्यायला लागत होतं. आणि म्हणजे आईला इच्छा नाहीये, तिची मानसिक संतुलन चांगलं नाहीये, अशा अवस्थेमध्ये जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा त्या पोटातल्या बाळावरती पण त्याचा परिणाम होतो. त्याचा मेंदू पण त्याचं पोषण नीट होत नाही. म्हणजे आत पोटात बाळ असताना आईची मानसिक अवस्था खूप चांगली पाहिजे, आपल्याला हे माहिती आहे. पण त्याचं कारण काय आहे, वेगवेगळे स्त्राव जे तिच्या शरीरात तयार होतात ताणाचे, म्हणजे ग्लुकोकॉर्टिकॉइड्स, म्हणजे बरेच मी कॉर्टिझॉल, हे तुम्हाला सगळ्यांना ऐकून माहिती असेल. तर हे सगळे ताणाचे जे काही स्त्राव असतात, केमिकल्स असतात, त्याचा त्या मुलाच्या मेंदूवरही वाईट परिणाम होतो. आणि त्यामुळे ती संतती निर्माण होत होताना त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स असतात. शिवाय मग नंतरच्या काळामध्ये आणखीनच आईशिवाय ते मूल जगतं आणि मग त्या अनाथाश्रमामध्ये किंवा आणखीन कुठे कुठे तिथे त्यांची वाढ नीट होत नाही. तर हे दुहेरी प्रॉब्लेम आहे हा, म्हणजे पर्यावरण आणि शिवाय प्रीनेटल एन्व्हायरमेंट असं म्हणतात त्याला, पोटात असताना काय बाळाला मिळालेल्या आईकडनं. तर सांगायचा मुद्दा असा की मेंदूची वाढ सकस होणं आणि गुन्हेगारी याचा थेट संबंध आहे. आता जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा मी तुम्हाला असं आवाहन करेन की आपल्या देशातल्या परिस्थितीकडे तुम्ही एकदा मन तुमचं लावून बघा की नेमकं काय होत असेल आपल्या देशातल्या मुलांच्या बाबतीत. काय एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे सहजपणे दंगलींमध्ये एवढी मुलं असतात, का दंगली घडतात. आता आपण असं म्हणूया की राजकारणाचा ह्याच्यामध्ये नक्कीच सहभाग असतो, पण मुळात इतकी प्रचंड मुलं दंगलींसाठी उपलब्ध असणं हे काही प्रत्येकाला म्हणजे हे काही सहजपणे होत नाही ना. त्यामुळे त्याचा आपण विचार करायला पाहिजे. नुसतं भीती उत्पन्न होणे म्हणजे आता आपण जे भावनिक मेंदूबद्दल आत्ता बोललो तर त्याच्यामध्ये एक गोष्ट पहा तुम्ही की भीती एखादी उत्पन्न होणं म्हणजे नैसर्गिक भीती आपण सोडून देऊ. आता वेगवेगळ्या पद्धतीने भीती उत्पन्न करणं, उंदराच्या बाबतीत आपण उदाहरण पाहिलं. आपल्या इथे भीती उत्पन्न होण्याची काय कारण आहेत आत्ता आपल्या समाजामध्ये? प्रचंड प्रमाणात असुरक्षितता आहे आपल्या सगळ्यांच्या मनात. मुलं हैराण असतात, त्यांना इतकं शिकून सुद्धा नोकरी मिळेल की नाही याची काही शाश्वती नसते, ऍडमिशन्स मिळेल की नाही माहिती नसतं. आपल्या इथे एकंदरच सामाजिक भांडवल खूप कमी आहे. सामाजिक भांडवल म्हणजे काय तर साधारण हा शब्द कदाचित तुम्ही नवीन असेल तुम्हाला. जसं आपलं आर्थिक भांडवल असतं तसं सामाजिक भांडवल म्हणजे एकंदर समाजामध्ये सौहार्द किती आहे, सहकार्य करण्याची वृत्ती किती आहे, विश्वास ठेवू शकतो का आपण सहजपणे दुसऱ्यावरती, का आपण ऍडव्हान्स देऊन आलोय कुठल्या तरी दुकानात आणि आपल्याला तो माल घरीपर्यंत आपल्याला झोप येत नाही. का बरं येत नाही? कारण आपल्याला ते विश्वास नाहीये. आपण एखाद्याला कर्ज दिलं असेल किंवा आणखी काय, आता आपल्याकडे कर्ज देऊन पळून जाणारे लोक तर भरपूरच आहेत. एखादी बँक बंद होऊन आपले डिपॉझिट्स कधी बंद होतील याचा आपल्याला काही खात्री नसते. म्हणजे एकंदर आपण जर काम चांगलं केलं तर आपलं चांगलंच होईल आणि आपल्या मुलांचं चांगलंच होईल याची काही शाश्वती नाही. हे खूप असुरक्षित वातावरण आहे आपल्यासाठी.
त्याच्यानंतर आपल्याला हे वेगवेगळ्या प्रकारचे ताण असतात. कुठेही आपण गेलो तर आपल्याला वेळेत गाडी मिळेल की नाही माहीत नसतं. मी काय त्याची प्रत्येकाची वर्णनं करणार नाही, पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एकंदर सहकार्य करण्याची वृत्ती किंवा रेसिप्रोकेट होणं, म्हणजे मी मदत केली तर त्याला उलटा मला परतावा मिळेल की नाही याची पण आपल्याला काही गॅरंटी नसते. तर अशा वातावरणामध्ये सामाजिक भांडवल कमी आहे असं म्हणतात. म्हणजे सहभाव किती आहे एकमेकांबद्दल भारतामध्ये खूप कमी आहे. म्हणजे सामाजिक भांडवलाचं पण एक रँकिंग आहे, त्याच्यामध्ये भारत एकदम तळाला आहे. सामाजिक भांडवलाचे 3 प्रकार आहेत ऍक्च्युली. एक बॉन्डिंग, म्हणजे आपापल्या समूहामध्ये आपण एकमेकांवर विश्वास ठेवू शकतो का नाही. म्हणजे आपल्या इथे आपापले समूह म्हणजे आपण म्हणूया कदाचित आपली कॉलनी असेल किंवा आपली जात असेल किंवा वगैरे वगैरे जे काही आपले समूह म्हणून आपण जे म्हणतो ते. दुसरं आहे मग ते म्हणजे लिंकिंग कॅपिटल, म्हणजे 2 समूहांमध्ये काय प्रकारचं सौदार्य आहे. तिथेही आपण मार खातो, नाही आपल्याकडे सौदार्य. आपण एकमेकांमध्ये लग्न झाले तरी आपल्याकडे ऑनर किलिंग वगैरे प्रकार होतात. तिसरं म्हणजे मी काहीतरी ब्रिजिंग कॅपिटल, मी आता जे बोलले ते ब्रिजिंग कॅपिटल, 2 समूहांमधलं सौदार्य. आणि तिसरं म्हणजे लिंकिंग कॅपिटल, ज्याचं संबंध सरकारशी असतो. म्हणजे आपल्यावर लोकशाहीमध्ये जे नेतृत्व करणारे लोक आहेत ते, त्याचा जनतेशी कशा प्रकारचा संबंध आहे, विश्वासाचा आहे का ते फसवतात, ते खोटं बोलतात, म्हणजे राजकारणी आपल्याशी खरं बोलतात का नाही बोलत, का ते माहिती लपवतात. आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का नाही आहे, का अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे कोणी काय बोललं की तोडफोड होते. हे सामाजिक भांडवलाचा भाग आहे. कुठेही म्हणजे सरकार विरुद्ध बोलता येणं ही लोकशाहीची सर्वात मोठी खूण समजली जाते, जी आपल्या देशांमध्ये हळूहळू कमी होत चालली आहे. आणि आपल्याला भीती वाटते असं बोलण्यासाठी. आपल्याला असं वाटतं की नको बाबा, आपण एवढं काही रिस्क घ्यायची काही गरज नाही. तर सरकार म्हणजे देश नव्हे, हे आपल्याला ऍक्च्युली लोकशाहीचा एक महत्वाचं वाक्य लक्षात घेतलं पाहिजे. तर मुद्दा असा की भीती शिकवता येणं, विशिष्ट धर्मियांविषयी आपल्याला वेगवेगळे, तुम्ही जर का माहित नाही आता तुमच्या प्रत्येकाकडे ते येतात का, माझ्या व्हॉट्सअप ह्याच्यावरती इतके प्रचंड विखारी व्हिडिओज सतत येत असतात. विशिष्ट धर्मीय कसे चांगले नाही आहेत, त्यांना कसं ठेचून काढलं पाहिजे वगैरे अशा प्रकारचे व्हिडिओ येतात. आणि असं वाटतं की म्हणजे माझ्यावर त्याचा कसा परिणाम झाला हे मी तुम्हाला सांगते. 2 प्रसंग आहेत. एक प्रसंग म्हणजे मागच्याच वर्षी मी काश्मीर ग्रेट लेक्सच्या ट्रेकला जायचं ठरवलं आणि मी काश्मीरमध्ये गेली. मी तिथल्या एअरपोर्टवरती उतरता क्षणी माझ्या अंगात पायापासून आत वरपर्यंत भीतीची लहर चमकून गेली. मी म्हणलं हे काही बरोबर नाही, म्हणजे मला इथे आल्यानंतर भीती का वाटते. म्हणजे तिथला मी कुठलाही अनुभव घेतलेला नाही अजूनपर्यंत, मला माहिती नाही तिथली लोक कशी आहेत, तरी सुद्धा माझ्यात आधीपासूनच भीती वास करते. तिथे मी 15 दिवस होते काश्मीरमध्ये मागच्या वर्षी. इतकी चांगली माणसं आणि इतके चांगले अनुभव आहेत. आता ते मी पुन्हा सांगायची गरज नाही, पण आता तुम्हाला रिसेंटली काय झालं ते माहितीच आहे, त्यामुळे आपण त्याच्याविषयी बोलणार नाहीत. मला असं एवढंच सांगायचं की माझ्या मनात भीतीची भावना का तयार झाली, तर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज जे माझ्यापर्यंत पोहोचवले जात होते त्याच्यामुळे मला असं वाटत होतं की दिस इज नॉट सेफ फॉर मी, हे माझ्यासाठी काही सुरक्षित नाहीये, याचा माझ्या मनावर प्रचंड ताण होता. तर मी तिथले अनुभव सुद्धा मी छानपणे स्वतंत्रपणे घेऊ शकले नाही. मला सतत असं वाटत होतं की काहीतरी गडबड आहे. अजून एक प्रसंग सांगते, तो इथलाच आहे, पुण्यातला. मी आणि माझी मैत्रीण गाडीवरनं चाललो होतो आणि रात्रीचे 9:30 वगैरे वाजले असतील आणि आम्ही एका विशिष्ट भागातनं जात होतो. तेव्हा आम्हाला लक्षात आलं की माझी मैत्रीण म्हणाली की आपलं कोणीतरी पाठलाग करते, 2 मुलं, तर तू पटकन चल पुढे असं. तर मी गाडीचा स्पीड लगेच वाढवला आणि मी पुढे जायला लागले. मग थोडा वेळ म्हणलं की अगं थांब जरा, ते का पाठलाग करतायत ते बघ. ते म्हणले नाही ते आहेत, तू फास्ट चालव, अजिबात थांबू नकोस. मी म्हटलं थांब जरा, आपण थांबूया, एवढं काही घाबरण्यासारखं नाहीये, आपण त्यांना विचारू. मग मी थांबवली गाडी आणि त्यांना विचारलं. ते म्हणलं अहो मॅडम तुमचा मोबाईल पडलाय खाली, म्हणून आम्ही तुम्हाला द्यायला येतो. तर तिच्या मनात जी भीतीची भावना होती त्याच्याने तिने पक्क ठरवलं होतं की हे गडबड लोक आहेत आणि आपल्याला असंच वागवणार किंवा काहीतरी करणार. तर कुठेतरी एका त्या भावनेला बाजूला ठेवून मी गाडी थांबवली आणि मग पुढचं कम्युनिकेशन कळलं की असं काही नाहीये, नाही तर माझा मोबाईलच गेला असता. तर मुद्दा असा आहे की
हे भावना आणि विवेकाचं जे काही भांडण आहे ना, तिथे आपल्याला खूप जास्ती स्वतःला थांबवावं लागतं आणि स्वतःला म्हणावं लागतं की थांब. आणि जिथे एक्झिक्युटिव्ह ब्रेन, जे मी म्हणलं तुम्हाला, तो निळ्या रंगाचा मेंदू त्या भावनेच्या मेंदूच्या जवळ आहे ना, तिथे ते भांडण चाललेलं असतं. पण तिथे तुम्ही वाव द्यायला पाहिजे, एक क्षणभर थांबून नीट विचार करण्याचा. जर तुम्ही दिला नाहीत आणि तुम्ही भावनेच्या आहारी गेलात तर खूप मोठ्या गडबडी होतात. म्हणजे नुसतंच या प्रसंगापुरतं मी बोलत नाहीये, आपण प्रत्येक ठिकाणी घाबरतो. मग म्हणजे कंपनीमध्ये सुद्धा आपण काहीतरी मोठे निर्णय घ्यायला घाबरतो. असे काहीतरी वेगळा प्रोजेक्ट आला तर ते अंगावर घेऊ का नाही असं मला वाटतं. कारण ही भीती काय एका ठिकाणी फक्त काम करत नाही, ती सगळीकडे सर्वव्यापी राहते. त्यामुळे एक्झिक्युटिव्ह फंक्शन्सवरती तुमचा परिणाम होणं ही फार वाईट गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे सामाजिक सलोखा बिघडतो ना. आपण असे घाबरत राहिलो तर हा दुरावा वाढत जाणं हेच राजकारण्यांना हवं आहे. म्हणजे ब्रिटिशांना हे हवं होतं आणि ते परके होते. आपण सोडून देऊ, डिवाइड अँड रूल ही त्यांनी अत्यंत उत्तम रीतीने वापरलं. पण भारतीय समाजामध्ये सामाजिक सलोखा हे अत्यंत चांगल्या पातळीवरती असताना तो हळूहळू जो काही कमी होत चाललाय त्याला आपण व्यवस्थितपणे त्याचा मुकाबला करणं फार आवश्यक आहे. नाहीतर आपण पुढच्या पिढ्यांच्यासाठी कुठल्या प्रकारचा सामाजिक पर्यावरण देणार आहोत याचा आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. हे आता मगाशी मी उदाहरणं दिलं की त्या लोकांमुळे आपलं सगळं वाईट चाललंय असं हिटलर म्हणतो. अमेरिकेत तुम्ही आता उदाहरण पाहिलं, ट्रम्पने एक्झॅक्टली हेच केलेलं आहे. ट्रम्पला म्हणजे आता निवडून आलेला आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने जे सरसकट वेगवेगळे निर्णय घेतलेले आहेत त्याच्यानी सगळ्यात मोठा फटका बसतोय त्याच देशातल्या लोकांना. जे बाहेरच्या देशांना फटका बसतो ते आपण बाजूला ठेवू, पण सगळ्यात जास्त तिथलीच आर्थिक परिस्थिती बिघडतीये, तिथल्याच तरुण मुलांना त्याचा त्रास होतोय. आणि त्या कुठल्या आधारावरती त्याला लोकांनी निवडून दिलं? लेट अस मेक अमेरिका ग्रेट अगेन असं त्याचं स्लोगन होतं. आता खरंच तो तसं करतोय का? नाहीये. पण त्या लोकांनी, तिथल्या कॉन्झर्वेटिव्ह मानसिकतेच्या लोकांनी ह्याचा विचार केला नाही. त्यांना काय, त्यांनी ट्रम्पनी सांगितलं ते बाहेरनं आलेले जे मायग्रंट्स आहेत ना, विस्थापित लोक, आपल्याकडे नोकऱ्या करायला येणारे बाहेरच्या देशातनं, त्यांनी तुमच्या नोकऱ्या हिसकावून घेतलेल्या आहेत म्हणून तुमचं नीट चाललेलं नाही, म्हणून अमुक झालेलं नाही, म्हणून तमुक झालेलं नाही. तर त्याच्या भाषणामध्ये जो आवेश होता, तुम्ही मुद्दामून त्याची भाषणं ऐका ठरवून की काय कसा बोलतो तो आणि त्याचा तिथल्या एखाद्या नोकरदार माणसावर त्याची खरंच नोकरी गेली आहे काय परिणाम होत असेल ते त्याला ते पटत असणार आहे ना. त्याला असं वाटत असणार आहे की खरोखरीच असंच आहे झालेलं. बाहेरचे लोक आले पण प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाहीये. अमेरिकेत ऍक्च्युली तुम्ही जर नीट बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन करणारी जी मंडळी ती नेहमी बाहेरनं आलेली आहेत. त्यामुळे जो त्या देशामध्ये जे काही सतत ज्ञाननिर्मिती होत असते ती बरीच ज्ञाननिर्मिती ही बाहेरनं आलेल्या लोकांमुळे सुद्धा होत असते. म्हणजे ते स्वतः मायग्रंट होते अमेरिकेमध्ये, स्वतः ते कुठलेच मूळ देशवासी नाहीत ना तिथले, ते 400 वर्षापूर्वी बाहेरनंच आलेले आहेत, सगळे युरोपचेच मायग्रंट्स आहेत. त्यामुळे कोण आधी आलं हाच मुद्दा आहे का? असं नाहीये बरोबर. आणि त्याची गंमत म्हणजे अजून एक, तिथला भारतीय जो नागरिक आहेत तिथले, तर ते आजपर्यंत डेमोक्रॅट पक्षाच्या बाजूनी मतदान करत होते. या वर्षी मात्र 30% पुरुषांनी ट्रम्पच्या साईडनी मतदान केलेलं आहे. त्यांना म्हणजे त्याच्यापैकी काही जण आमचे मित्र आहेत किंवा ओळखीचे आहेत, तर त्यांना मी सहज म्हणून काही लोकांना विचारलं की तुम्हाला का असं वाटतं की ट्रम्प तुमच्यासाठी चांगला आहे, तो मायग्रेशन विरुद्ध बोलतो. तर त्यांनी असं मला सांगितलं की आता झालं मायग्रेशन, आता आम्ही इथे आलो, आता उरलेल्यांना रोखलं पाहिजे ना. पहा म्हणजे किती आपण त्या कळपात गेलो की हा कळप आपल्याला दूर झाला, असं आपण अशी मेंटॅलिटी बनतीये. तर ही सगळी गंमतशीर गोष्ट आहे. आता आपण एक छोटस हे करूया, पुन्हा तुम्हाला एक छोटस मी पझल देणार आहे. आता पझल असं आहे आणि त्याचा एक अट आहे, मात्र त्याचं उत्तर तुम्ही 10 सेकंदातच दिलं पाहिजे, जास्तीत जास्त. नंतर आलेली उत्तरं ग्राह्य धरली जाणार नाहीत. तर ते कोडं असं आहे, बॅट आणि बॉल मिळूनची किंमत 110 आहे. बॅट आणि बॉलची मिळूनची किंमत 110 आहे. त्यांच्या किमतीतला फरक जो आहे तो 100 आहे.
तर बॅटची किंमत किती? पटकन सांगायचं. 100. अजून 100 पटलाय सगळ्यांना? 90. 90 बॅटची किंमत आणि बॉलची किंमत 20 का? 100 जर बॅटची किंमत. तुमचे 10 सेकंद संपले, त्यामुळे आता मी उत्तर सांगते. म्हणजे उत्तर चुकलंय तुमच्या कळलं असेल ना ऐवाना. 100 हे उत्तर चुकलंय, कारण मी तुम्हाला कंपल्शन केलं की तुम्ही 10 सेकंद आता सांगितलं पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला विचार करायला वेळ दिला नाही. 100 उत्तर अशासाठी चुकलंय की 100 बॉल बॅटची किंमत असेल तर 10 बॉलची किंमत, त्यातला डिफरन्स 90 येतो. पण त्याच्याचा डिफरन्स मी सांगितलं 100 आहे असं. आता सांगता येईल उत्तर कोणाला? करेक्ट, 105 आणि 5. ठीक आहे, तसं काही खूप अवघड नव्हतं, पण मी तुम्हाला अट घातली की लगेच उत्तर द्यायला पाहिजे. त्याचं तुमच्यावर प्रेशर आलं आणि तुम्ही त्यामुळे उत्तर असं नीट विचार न करता आल्यामुळे चुकीचं दिलं. हे कोडं मी तुम्हाला अशासाठी सांगितलं की मला तुम्हाला सिस्टीम 1 आणि सिस्टीम 2 म्हणजे काय हे सांगायचं होतं. म्हणजे मेंदूमध्ये आपल्या 2 प्रकारच्या सिस्टीम्स काम करतात. सिस्टीम 1 ही झटपट उत्तरं देते, पण ती ॲक्युरेट नसते. आणि सिस्टीम 2 जी असते ती बऱ्यापैकी नीट उत्तरं देऊ शकते, किंवा ती अमुक म्हणते की थांब मला आत्ता याचं उत्तर नीट माहित नाही, मी तुला माहिती झाल्यावर देईन. म्हणजे देऊ शकत असेल तर देते. म्हणजे उदाहरणार्थ मी विचारलं 17 × 23 किती सांगा, तर तुम्हाला थांबून नीट करायला लागेल, तेव्हा सिस्टीम 2 काम करते, तुम्हाला थांबून जी उत्तरं सांगते. तर डॅनियल कानेमन नावाच्या एका बिहेवियरल इकॉनॉमिस्टनी थिंकिंग फास्ट आणि स्लो नावाचं एक पुस्तक लिहिले, तुम्ही जरूर वाचायला हवं ते. त्याच्यात त्यांनी ह्या सिस्टीम 1 आणि सिस्टीम 2 बद्दल सांगितलंय. तर तो काय म्हणतो की मानवी मेंदू हा नेहमी जी माहिती येते त्याच्याकडे, तर त्यात जो जनरली सिस्टीम 1च्या पद्धतीने त्याला उत्तर द्यायला बघतो पटकन, कारण ती जागी असते सतत सिस्टीम 1 ही. सिस्टीम 2 मात्र आळशी असते, तिला जागं करावं लागतं. मग सिस्टीम 1 म्हणते की चल मला देत नाही त्याचं उत्तर तू दे, मग सिस्टीम 2 जागी होते आणि मग ती नीट उत्तर देते. पण ज्या वेळेला आपल्यावर माहितीचा भडीमार होत असतो, खूप प्रचंड माहिती आपल्यावर जेव्हा आदळते, त्यावेळेला सिस्टीम 1 सुद्धा गोंधळात पडते आणि ती वाटेल तशी उत्तरं देते, किंवा ती वाटेल तशी देते हे आपल्याला नाही कळत, पण आपण त्याला निर्णय घेऊन मोकळं झालेलं असतं. बरं ठीक आहे, बरं असू दे, बरं हे असं आहे का, बरं ठीक आहे, अशा प्रकारचं ते चालतं. सिस्टीम 2ला जागं करायला तिच्याकडे वेळ नाही मिळत. आता हे मी तुम्हाला का सांगतेय, तर साधारणपणे 10 वर्षापूर्वी आपण जेवढ्या प्रकारच्या जाहिराती किंवा जेवढ्या प्रकारची माहिती आपल्याकडे येत होती, त्याच्यापेक्षा आज साधारणपणे 100 पटीने जास्त माहिती आपल्याकडून आदळते. कुठून आदळते? मोस्टली समाज माध्यम, स्मार्टफोन तुमचे प्रत्येकाचे. आता जवळजवळ सगळ्यांकडे स्मार्टफोन आहेत, विशेषतः व्हॉट्सॲप आणि फेसबुक किंवा अजून इन्स्टा वगैरे जे असेल ते. पण ही व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी जी काय आपण म्हणतो, ती अत्यंत घातक काम करत असते. कारण की तुम्ही किमान असा विचार करा की व्हॉट्सॲपवरती तुम्हाला येणारे जे काही वेगवेगळे व्हिडिओज, माहिती, हे कोण तयार करतो? ते काय आपण लिहिलेलं नसतं, किंवा काही माणसं लिहितात, बरोबर आहे, पण व्हिडिओज काय आपण तयार करून टाकलेले नसतात. ते तर खास करून IT सेलकडनं बनवून घेतले जातात, त्याला पैसे देऊन, आणि मग ते तुमच्यापर्यंत पोचलेले असतात. वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत माहिती आदळवत ठेवणं हे काम कोण करत असेल? कारण त्यांना तुमचा ब्रेन सतत एंगेज ठेवायचा आहे. कशासाठी एंगेज ठेवायचा आहे? तर तुम्हाला रोज पडणारे त्रासदायक प्रश्न जे आहेत ते तुम्हाला जाणवू नयेत. म्हणजे गुंगी आल्यासारखी गोष्ट आहे ती. फेसबुकवर तेव्हा तुम्ही अशा स्क्रीन स्क्रॉल करत 2-2, 3-3 तास राहू शकता. तुम्हाला भान विसरून लोक हे करताना मी पाहिलेलं आहे, किंवा व्हॉट्सअप मेसेजेस असेल किंवा आणखीन जे काय असेल ते. तर आपण आत्ताच्या काळामध्ये इतकी प्रचंड प्रमाणामध्ये त्याला काय म्हणू, त्याला त्या माहितीला चटावलेलो आहोत. आणि बरेच जण तुमच्यापैकी फेसबुक वापरत असतील, मोस्टली व्हॉट्सअप वापरत असतील. तर ती माहितीचं आपल्याला चटक का लागतंय? कारण ब्रेनमध्ये आपल्या डोपामाइन नावाचं एक रसायन असतं. काही जणांना कदाचित हे माहिती असेल. ते आता बऱ्याच सिनेमांमध्ये सुद्धा ऍक्च्युली हे वापरलं जाते ही माहिती.
की डोपामाइन म्हणजे काय, तर ते आनंद, क्षणिक आनंद देणारं रसायन आहे. तर आपल्याला काहीतरी वेगळं दिसलं, हां हे काय वेगळं आहे, ते काय वेगळं आहे, हे जे आपलं जे आपल्या ब्रेनला सतत काहीतरी वेगळं वेगळं लागतं, तर ते आपल्याला पुरवलं जातं याच्यातनं. त्याच्यामध्ये मोस्टली फिक्शन गोष्टी असतात किंवा एखादं हिरोईन हिरोचे गोष्ट असते, ह्या हिरोनी आत्महत्या काय केली, मग ती हिरोईन त्याला जबाबदार आहे, अमुक, अशा नानाविध गोष्टी ज्या मोस्टली फेक असतात, त्याचे व्हिडिओज बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात, जेणेकरून तुम्ही त्यात गुंतून पडावं, तुम्हाला गुंगी यावी त्या माहितीनी, सिस्टीम वन तुमची गुंतलेली असावी इतकी की महत्वाच्या प्रश्नांच्या खोलात तुम्ही जाऊ नये. तुम्ही हे प्रश्न का विचारत नाही, आपली शिक्षण व्यवस्था अशी का नाही, हा प्रश्न आपल्यापैकी किती जणांनी विचारला की जे बॉन्ड्स होते, इलेक्ट्रॉल बॉन्ड्स होते, ते का बरं गुपित का ठेवलं गेलं, तर कोणाकडनं मिळणार ते, हे आपल्यापैकी कोणी विचारलं का? ते आता सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवलं, पण आपण तोपर्यंत वाट बघत बसलो. आपल्यापैकी कोणी असं आपल्या मनात विचारलं नाही की अरे हे असं कसं, निवडणुका म्हणजे लोकशाही राज्य आहे, निवडणुकी रोखे तुम्ही घेताय, पैसे घेताय लोकांच्याकडनं आणि ते गुपित ठेवलं जातंय, का बरं असं? आपल्याला असे प्रश्न का पडत, असे असंख्य प्रश्न आपल्याला पडायला पाहिजेत. आपण लोकशाही व्यवस्थेचा भाग आहोत, कारण की आपला मेंदू गुंतून राहिला तर असे प्रश्न आपण विचारत नाही. आणि कृपया हे लक्षात घ्या की मी कुठल्याही विशिष्ट पक्षाबद्दल बोलत नाहीये. मी सरकार जे आपण निवडून दिलेलं आहे त्याला आपण उत्तरदायी ठरवायचं का नाही चांगल्या गोष्टीसाठी, ह्याच्याबद्दल मी बोलते. ते कोणाचं का असे ना, ते आपण निवडून दिलंय तर त्याला प्रश्न विचारण्याचा आपल्याला अधिकार असला पाहिजे आणि तो आपण बजावला पाहिजे, ह्याच्यासाठी मी बोलतेय. आणि त्याचा मेंदूशी कसा संबंध आहे ह्याच्याबद्दल बोलते. आणि नुसतं इतकंच राहत नाही, ते आपल्या मुलांचे मेंदू विकसित होणं किंवा न होणं हे सामाजिक पर्यावरणावरती अवलंबून आहे, शिक्षणावरती अवलंबून आहे. तर आपण ते तसंच ठेवणार, आपल्याला त्याची काही पर्वा नाही असं आपण वागणार आहोत का? की जाऊ दे, जे होतंय ते होतंय, सगळ्याच मुलांचं होऊ दे, मी एकटा काय करू शकणार आहे किंवा एकटी काय करू शकणार आहे असं आपण म्हणणार आहोत का? म्हणतोय आपण आता तसं, आपण चक्क असं वागतोच होत की जाऊ दे. प्रगत देशांमध्ये काय चाललंय असं एकदा तपासून पहा, मग कॉन्ट्रास्ट लक्षात येईल. मी तुम्हाला दाखवून देते की तो कॉन्ट्रास्ट कसा आहे, ह्याचा आपण विचार करणं आवश्यक आहे. तर मी सिस्टीम 1 आणि सिस्टीम 2 जेव्हा सांगितलं तुम्हाला, तर त्याच्यामागे मेंदूची एक खास विचार करण्याची पद्धत आहे. तर त्याच्यामध्ये डॅनियल कानेमननी खूप छान सांगितलंय की कुठल्या कुठल्या गोष्टी, याला तो मेंदूचं जुगाड असं म्हणतो, मराठीत मी त्याचं भाषांतर केलंय. शॉर्टकट्स घेतो मेंदू अनेक गोष्टींचे निर्णय घेताना. ते सिस्टीम 1 शॉर्टकट कसे घेते, कारण खूप माहिती आदळली, त्या माहितीचं काय करायचं. म्हणजे समजा माझ्यापर्यंत एखादी माहिती आली, ते मी वाचतीये, त्याचं मी काय करू पुढे, तर मी इग्नोर करू शकते. पण इग्नोर केली तरी सुद्धा ती माहिती माझ्या मेंदूवर काही ना काहीतरी परिणाम करतेच. ते का करते ह्याच्याबद्दल त्यांनी भरपूर चांगलं लिहिलंय, ते जरा पहा. तो म्हणतो की कुठलीही माहिती वारंवार जर मेंदूपर्यंत पोचली तर ती मेंदूला खरी वाटते. वारंवार म्हणजे खरं, असं मेंदूचं एकंदर गणित आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, ओळखीचं असेल एखादी गोष्ट तर ती बरोबर आहे, म्हणजे ती व्यक्ती चांगली असते असं आपल्याला वाटतं. व्यक्ती जे कोणी जे काही असेल ते, म्हणजे पहा, अनोळखी गोष्टी लोकांच्याशी आपण फार बोलायला जात नाही, आपल्याला थोडं असुरक्षित वाटतं. पण तीच ओळखीची व्यक्ती असेल तर मात्र आपल्याला ठीक वाटतं. हे बरोबरच आहे ना, यात काही चुकीचं काही नाही. पण तोच शॉर्टकट मेंदूला ज्या प्रकारची माहिती मिळते त्याच्यासाठी मात्र फार चांगला नाहीये. म्हणजे याच्याबद्दल पण खूप सारे प्रयोग आहेत. आता किती वेळ आहे त्याच्यावरती अवलंबून, खूप बोलायचं असतं. पण म्हणजे अगदी साधं सांगितलं तर तुम्हाला एका ग्रीक ह्याच्यामध्ये हे प्रयोग केलेले, ऍक्च्युली खरं देश मला आठवत नाहीये, पण एका युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी काय केलं की त्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकणाऱ्या मुलांना माहीत नसलेली एक भाषा होती, त्या भाषेमध्ये रोज तिथल्या विद्यार्थी चालवत असलेल्या जे डेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक फक्त शब्द छापायला सुरुवात केली. सतत सलग एक 8-10 दिवस त्यांनी काही विशिष्ट शब्द छापले, रोज ते मुलांना दिसतील असे. आणि मग नंतर एक 15 दिवसांनी त्या मुलांची त्यांनी टेस्ट घेतली आणि त्यांना ते शब्द दिले लिहून, आणि त्यांना असं विचारलं की या शब्दांचे अर्थ काय असतील, जोड्या लावा अशा अर्थाचं. त्याच्यामध्ये त्यांनी
ओळखीचे असलेले शब्द आणि त्यांना ओळखीचे नसलेले शब्द असं दोन्ही दिले होते. तर त्यांनी त्याच्या आधी जे काही 8-10 दिवस ते शब्द छापून येत होते ते रोज बघत होते. त्याला त्यांनी असं सांगितलं की ह्या शब्दाचा अर्थ चांगला असणार आणि अनोळखी असलेल्या शब्दांचा मात्र अर्थ वाईट असणार, असा आपोआप त्यांनी निर्णय दिला. तर हे असे प्रयोग खूप केलेत. म्हणजे हे सगळं जे आहे ते खूप प्रयोगातनं सिद्ध झालेल्या आणि संशोधनातनं आलेल्या गोष्टी मी तुम्हाला सांगते. सोपं म्हणजे बरोबर. एखादी गोष्ट समजायला सोपी असेल तर ती आपल्याला खरी वाटते. तीच कॉम्प्लेक्स असेल तर आपल्याला वाटतं नाही कुठे कटकट आहे, मला नाही समजून घ्यायचं. आणि नेमकं असं असतं की सरकारी जो डेटा असतो म्हणजे स्टॅटिस्टिकल डेटा जो असतो तो समजायला अवघड असतो. ग्राफ आणि अमुक तमुक गणित GDP हे सगळे विषय आपल्यासाठी फार दूरचे वाटतात आपल्याला. मग आपल्याला समजत नाहीत. मग आपण सरकार जे काय म्हणतं ते बरोबर आहे असं समजतं. तर अलीकडच्या काही वर्षांमध्ये चक्क अनेक खोट्या गोष्टी सरकारने आपल्याला सांगितलेल्या आहेत. तुम्ही शोधा. आपला GDP 13.5% वाढला असं अचानकपणे कोरोनानंतर एका वेळेला जाहीर केलं तर सरकारने, ती चक्क खोटी बातमी आहे. आपला अर्थव्यवस्था ही आता UKच्या अर्थव्यवस्थेबरोबर आता बरोबरी केली, चक्क खोटी गोष्ट आहे. असं काहीच नाही. कारण कम्पेअर करायचं असेल तुम्ही GDP कम्पेअर करा ना, तो 20 पट आहे युकेचा आपल्या, नाही का. तर तुलना करायची आणि काहीतरी खोटं फेक नॅरेटिव्ह सोडून द्यायचं आणि अचानकपणे आपल्याला चांगलं वाटावं असं काहीतरी. तर आपल्याला स्टॅटिस्टिकल डेटा समजून घेण्याची आपल्यामध्ये जी कुवत कमी आहे त्याचा सरकार फायदा करून घेतं. सोपं म्हणजे चांगलं असं आपल्याला वाटतं. मग सोप्या भाषेत आलेल्या बातम्या किंवा जाहिराती आपल्याला जवळच्या वाटतात. तर ह्या मेंदूच्या जुगाडाच्या गोष्टी आहेत. ह्याच्यापासून आपल्याला सावध राहायला पाहिजे. जाहिरातींमध्ये सतत 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 एकच माणूस दिसत राहतो. काय परिणाम होतो त्याचा? नक्कीच परिणाम होतो. आपल्या नकळत होतो, आपल्या नेणीवेवर होत असतो. इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये वर्तमानपत्रात जाहिराती राजकीय पक्षांनी देणं हे आता खूप वाढलेलं आहे. का बरं? काही गरज नाही. तुम्ही जे काय काम केलंय ते कळतं लोकांना. त्याच्यासाठी तुम्ही एवढ्या जाहिराती देण्याची काय गरज आहे? आणि सरकारने ते काम करणं अपेक्षितच नाही का? तर त्याच्यासाठी तुम्ही एवढी जाहिरातबाजी करण्याचं काय कारण आहे? तर हे मेंदूचं नॅरेटिव्ह त्याच्यासाठी महत्वाचं आहे. हा आंतरराष्ट्रीय सल्लागार मंडळ असतं ते प्रत्येक राजकीय पक्षाबरोबर काम करतं. हे अलीकडची गोष्ट आहे. तुम्ही कुठली पण कंपनी घ्या, कॉर्पोरेट कंपनी, शेअर मार्केट कंपनी असेल किंवा राजकारणी असतील, त्यांच्याकडे सायकियाट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्ट लोकांची फौज असते. त्यांना हे सांगायला की तुम्ही काय पद्धतीने हे करा. हा योगायोग नाही आहे. हे सगळे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने फशी पाडण्याचे वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न चाललेले असतात. मी काही गोष्टी तुम्हाला थेट सांगतेय त्याचं कारण की आपल्याला सावध कुठे कुठे राहायला पाहिजे हे आपण म्हणू. दुसरं सगळ्यात महत्वाचं एक फॉल्ट लाईन आपल्या मेंदूमध्ये आहे, ती म्हणजे आपण आणि ते असं एक दुफळी आपल्या मनातच असते. म्हणजे मी मगाशी म्हणलं तसं की आपल्या समूहामध्ये आपलं बॉन्डिंग चांगलं असतं, पण दुसरा समूह असेल तर मात्र आपल्याला त्याच्याविषयी काहीतरी आकस असतो किंवा आपल्याला असं वाटतं की त्या समूहातले सगळे एकसारखेच असतात असं पण वाटतं. म्हणजे याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे थोडेसे डोळे बारीक आणि असं जर का चेहरा असेल तर आपण त्याला सकट चिनी म्हणून टाकतो. हां, तर ही एक मोनोलिथिक आयडेंटिटी करण्याची मेंदूची एक फॉल्ट असतो. म्हणजे किंवा दुसऱ्या कम्युनिटीतले सगळेच लोक अशाच प्रकारे बोलणार किंवा वागणार. आता जर का मी तुम्हाला असं म्हणलं की अमेरिकन लोक असं म्हणतात की सगळे हिंदू एकसारखे असतात, तर आपल्याला कसं वाटेल? तसं नाहीये ना. प्रत्येक जण आपला वेगवेगळा विचार करतो. प्रत्येक जण आपले चेहरे वेगळे असतात, खूपच वेगवेगळे, खाण्यापिण्याच्या सवयींपासून सगळं वेगळं आहे. पण त्यांना आपण सगळे एशियन्स एकसारखे दिसतो. हे मी का सांगतेय? कारण 9/11 नंतर आम्ही अमेरिकेत होतो आणि तिथे आम्ही जेव्हा फिरायला बाहेर पडायचो तेव्हा आम्हाला लोक पाकिस्तानी किंवा असं समजायचे, कारण आपली चेहरेपट्टी तशी आहे. तर हे योग्य आहे का असं करणं? तर असं करणं योग्य नाही हे आपल्याला माहिती आहे, पण आपण मात्र तसं करत असतो आपल्या नकळत. तर मोनोलिथिक आयडेंटिटीज करणं, दुसऱ्या समूहांना वेगळं मानणं, हे आपल्या डोक्यामध्ये एक फॉल्ट लाईन आहे. आपण आणि त्याची फॉल्ट लाईन असं त्याला म्हणतात. आपण पूर्वी तसं प्रत्यक्षात असायला पाहिजे असं नाही. आता वेगवेगळे समूह, तसे आपण हंटर गॅदरर होतो तेव्हा तसं गरजेचं होतं, म्हणून तसं आपल्या मेंदूमध्ये तयार झालं. आता मात्र आपण देश या एका मोठ्या टोळीत राहतो ना, त्यामुळे आता देशांतर्गत परत आपण टोळी भेद करायचा का? गरज नाहीये, पण आपण करतो. आपल्यामध्ये तर भारतामध्ये
काय पातळीवर विषमता आहे हे मी सांगायला नको. म्हणजे नुसतंच आर्थिक विषमता नाहीये, जातपात आपण पाळतो, धर्मभेद आपण पाळतो, म्हणजे जिथे जिथे शक्य जिथे सगळीकडे आपल्याकडे खूप प्रचंड प्रमाणात भेदाभेद सतत चालू असते. तर ह्या अशा भेदाभेदीचं जे काही मूळ आहे मेंदूमधलं, त्याच्यावर आपल्याला मात करता येते का? तर करता येते, विवेकाने करता येते. मात्र आपल्याला करण्याची इच्छा असली पाहिजे. आपल्याला असं म्हटलं पाहिजे आपण की आपण जे प्रतिज्ञेत म्हटलं ते खरोखरीच आपल्याला मेंदूच्या त्या आपण त्याच्या फॉल्टलाईनच्या पलीकडे आपल्याला जायचंय, तर आपण प्रगती करू. म्हणजे याचं मी उदाहरण देऊ शकते तुम्हाला की एकेकाळी डेन्मार्क हा देश अत्यंत युद्धखोर म्हणून प्रसिद्ध होता आणि आता गेले 200 वर्ष त्यांनी युद्धही केलेलं नाही. त्यांच्या अंतर्गत सुद्धा प्रचंड प्रमाणात भांडणं होती दोन टोळ्यांमध्ये किंवा याच्यामध्ये, तेही आता त्याच्यामध्ये दिसत नाही. युरोपियन युनियनचं तुम्ही उदाहरण पहा, तिथे काय दिसतं तुम्हाला? युरोप हा कितीतरी वर्ष एकमेकांचे युद्ध करत होता, अख्खं दुसरं महायुद्ध होईपर्यंत. आता तिथे काय परिस्थिती आहे? तर कुठेतरी ते पुढे गेले, त्यांनी प्रगतीची दिशा पकडली, आपापसातले मतभेद बाजूला ठेवून. ते तर वेगवेगळे देश एकत्र आलेले आहेत. तर आपल्याला प्रगतीची दिशा पकडायची असेल तर आपल्याला आपण त्याचा भेदभाव बाजूला ठेवला पाहिजे. जे आपल्यात इनहेरंटली आहे तो दोष आहे, मेंदूतच आहे, हे मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगते. तर हा टोळी भेद करण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो बाजूला ठेवल्याशिवाय आपली प्रगती होणं शक्य नाही. हे थेटपणे कळणं, आपल्याला कळवून घेणं. आणि तुम्ही जर असा आता विचार केलात की भीती आणि आपण त्याची ही फॉल्ट लाईन हे एकत्र आलं तर काय होईल पहा, एकदम बॉम्बस्फोटच येतो मोठा राजकारण्यांच्या हातातला. कारण मला दुसऱ्या टोळीबद्दल माझ्या मनात भीती तयार केली की आपोआप कामं होतात सगळी, मला काही करावंच लागत नाही. म्हणजे मला सत्ता मिळवायची असेल तर तुमच्या तुम्ही भांडा, मी तुम्हाला संरक्षण देतो असं म्हणलं की संपलं. पहा विचार करून. ह्याच्यामध्ये ऍक्च्युली एक सगळ्यात महत्वाचं अजून एक मांडायला पाहिजे आणि त्याच्याशिवाय हे पूर्ण होणार नाही, ते म्हणजे कन्फर्मेशन बायस, जो मेंदूचा सगळ्यात मोठा अजून एक प्रॉब्लेम आहे. कन्फर्मेशन बायसचा अर्थ असा आहे की माझी जी काही मतं तयार झालेली असतात, आता आपण मगाशी म्हणलं की कुठल्या कुठल्या प्रकारे मतं तयार होण्याची प्रक्रिया कशी होती. मी मगाशी म्हणलं मेंदूचे जुगाड काय काय आहेत, वारंवार म्हणजे खरं आणि हे सगळ्या आपल्याकडे माहिती येत राहते, त्याच्यातनं आपली मतं घडतात. मग एकदा ती मतं तयार झाली तर मग काय होतं त्या मतांचं, तर मी त्या मताला चिकटून बसते आणि मग मला दुसऱ्या मताच्या माणसाबद्दल राग यायला लागतो. माझ्या थोडंसं जरी मतभेद कोणाचं असलं तरी मला वाटतं की हे मला होला हो म्हणत नाही. मग ते माझ्या काय म्हणू त्याला गुड बुक्स मध्ये नसतात ती माणसं. माझ्या मताप्रमाणे जर मत असेल तर ती माणसं मला आवडतात. मग तसेच चॅनल्स मी बघणार, हे बरोबर, हेच मला वाटतंय. दुसऱ्या प्रकारचे मत व्यक्त करणारी चॅनल्स मी बघणारच नाही. तर ह्याच्याने मेंदूला आनंद मिळतो, डोपामाइन स्रवत राहतं. माझ्यासारखं तुझं मत नाही दे टाळी, असं आपलं होतं. आणि त्यामुळे ह्याला कन्फर्मेशन बायस असं म्हणतात. माझ्या मताला अनुकूल असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या छोट्याशा पॉकेटमध्ये मी आनंदी राहते. मला दुसरं विरोधी मत काय जाणून घ्यायची इच्छाच राहत नाही, कारण मला काही गरजच वाटत नाही. पण आता या कन्फर्मेशन बायसचे खूप दुष्परिणाम आहेत. एक तर आपल्याला विरोधी मत कळत नाही, त्याचा काय दुष्परिणाम असू शकतो तर प्रचंड आहेत. म्हणजे आता ओके, मी तुम्हाला उदाहरण देते. आपल्याला किती वेळ आहे अजून 10 मिनिटं? ठीक आहे, चालेल ना 10 मिनिटं? ओके. तर ड्रेफस नावाचा एक सैन्य अधिकारी होता फ्रान्समध्ये आणि तो ज्यू होता. म्हणजे त्या लेव्हलला जे सैन्य अधिकारी होते, ज्या लेव्हलला, तो अतिशय प्रामाणिक आणि वगैरे असा होता, अतिशय शूर, आणि पदकं वगैरे त्याला खूप मिळाली होती. पण तो ज्या लेव्हलला होता त्याच्यामध्ये सगळे बाकीचे ख्रिश्चन आणि तो एकटाच ज्यू होता. तर एकदा अशी बातमी आली किंवा एका अधिकाऱ्याला एक पुरावा सापडला कुठल्या तरी कचऱ्याच्या पेटीमध्ये की कोणीतरी हेरगिरी करते, आणि म्हणजे हाताने लिहिलेलं एक पत्र सापडलं जे जर्मन लोकांना त्यांनी पाठवलं होतं. तर आता कोण असेल हा हेर म्हणून शोधाशोध सुरू झाली. मग ते कोणाचा हँडरायटिंग आहे मॅच करा. मग एक्सपर्ट्सना बोलवलं, तर ते ड्रेफसशी जुळतंय का पहा असं बघितलं गेलं. मग ड्रेफसशीच का, तर काय फारसं जुळत नव्हतं, पण तो म्हणला जुळतंय थोडं थोडं असं. मग ड्रेफसला पकडलं.
मग त्याला जेलमध्ये टाकलं. मग ते घरी गेले, त्याच्या आईशी बोलले, तर ते म्हणले ड्रेफस तर लहानपणापासूनच खूप हुशार होता आणि त्याची मेमरी चांगली होती. म्हटलं बरोबर आहे, तो हुशार असणारच, हिरांना हुशार असण्याचा पर्यायच नसतो आणि मेमरी तर चांगलीच लागते. हा आणखीन एक पुरावा मिळाला आपल्याला, तो हुशार आहे आणि त्याची मेमरी चांगली आहे, हा पुरावा आहे. त्याच्यानंतर ते शाळेत गेले. मग शाळेत म्हणले की तो कसा होता, तो म्हणला ते गणितात खूप हुशार होता आणि त्यांनी जर्मन ही भाषा पण लहानपणी घेतली होती एक्स्ट्रा शिकण्यासाठी म्हणून. मग तर त्यांना खात्रीच पडली की चला जर्मन त्यांनी तेवढ्यासाठी शिकले की त्याला हेरगिरी करता यावी. हे काय झालंय तुमच्या लक्षात आलं का? ह्याला मोटिवेटेड रिझनिंग असं म्हणतात. तुम्ही आरोपी आधीच ठरवलेला आहे आणि त्याच्या विरुद्ध नसलेले जे काही पुरावे आहेत ते पुरावे आहेत असं समजून तुमचं मन काम करते. याला हा कन्फर्मेशन बायसचं उत्तम उदाहरण आहे. तुम्ही तुमच्या मनाला विचारून बघा की आपण असं कोणाकोणा बाबतीत करतो, व्यक्तीबाबतीत पण करतो आणि समूहांबाबतीत सुद्धा करतो बऱ्याचदा. आता चांगली गोष्ट अशी की ड्रेफसला शिक्षा झाली आणि त्याला दुसऱ्या बेटावर काळ्या पाण्यासाठी पाठवलं, पण त्याच्यानंतरही हेरगिरी पुन्हा झाली. तेव्हा त्याच्या दुसऱ्या बॉसला संशय आला की हे त्यांनी बहुतेक केलेलं नाही. तो फ्रेंच अधिकारी दुसरा चांगला होता, त्याला कन्फर्मेशन बायस कमी होता, म्हणून त्यांनी पुन्हा चौकशी केली. त्याच्यात ड्रेफसला तो दोषी नाही असं त्यांनी सांगितलं. तरी सुद्धा इतर अनेक अधिकारी जे होते सैन्यातले हे मान्य करायला तयार नव्हते. पण पहा फ्रान्समध्ये काय झालं त्या काळात. फ्रान्समध्ये बरीच लोक, म्हणजे झोला नावाचा एक प्रसिद्ध लेखक पण त्याच्यात आहे आणि अनेक वृत्तपत्र ही पूर्णपणे ड्रेफसच्या बाजूने उभी राहिली आणि त्यांनी सरकारला हे सांगितलं की अशा पद्धतीने ज्यू असल्यामुळे तुम्ही ड्रेफसला दोषी धरता ही चांगली गोष्ट नाही. त्यावेळेला प्रचंड मोठी चळवळ तिथे झाली आणि ही साधारणपणे 1894 सालची गोष्ट आहे. म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती नंतरच्याच काळातली ना. म्हणजे लोकशाही मूल्यांची पाठराखण आता फ्रान्समध्ये का होतीये, त्याचं मुख्य कारण तिथल्या लोकांनी त्याच्यासाठी बलिदान दिलेलं आहे. त्यांनी तिथे मोर्चे उभे केलेले आहेत, त्यांनी सरकारविरुद्ध बोललेलं आहे. त्यामुळे लोकशाही ही फक्त मतदान करण्याची प्रक्रिया नाही आहे, त्याच्यासाठी आपल्याला काम करायला लागणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला गरज जेव्हा जेव्हा पडेल तेव्हा सरकारच्या विरुद्ध बोलावं लागणार आहे, कारण आपल्याला लोकशाही मूल्यांची पाठराखण करायची, आपलं राज्य आपल्याला हवं आहे म्हणून. आणि झोला म्हणून जो मी लेखक म्हटला, तर त्यांनी तर आय ॲक्यूज नावाचं एक मोठं पत्रच छापलं की सरकार कसं वागतंय. तर हे खूप महत्वाचं आहे की त्यावेळेच्या लोकांनी काय काय पद्धतीने, हे सांस्कृतिक वळण आहे बघा, लक्षात घ्या. सांस्कृतिक पर्यावरण तयार केलं तिथे फ्रान्समध्ये, जेणेकरून लोकशाही मूल्यांची पाठराखण होईल. तिथल्या पुढच्या पिढ्या, तिथली मुलं काय शिकली असतील त्याच्यातनं विचार करून पाहूया. आता हे कन्फर्मेशन बायस आहे, मग आता काय करायचं? आपल्या मेंदूचा तो प्रॉब्लेम आहे, मग आता त्याच्यावर उपाय नाही का? तर आहे, कारण की कन्फर्मेशन बायसचा शोध लावलेल्या लोकांनी त्याच्यावर मात केलीच ना आणि त्याचं संशोधन केलंच ना. त्यामुळे असं नाही किंवा झोलाचंच उदाहरण आपण घेऊ, किंवा जे लोक फ्रेंच लोक हे ड्रेफसच्या बाजूनी उभे राहिले त्यांनी आपणतेवर पण मात केली. म्हणजे तो ज्यू आहे म्हणून त्याला शिक्षा झाली पाहिजे असं त्यांनी मानलं नाही. आणि शिवाय त्यांनी कन्फर्मेशन बायस, म्हणजे माझं मत असं आहे की तो ज्यू हेरच असतात किंवा वाईटच असतात, ह्याला पण त्यांनी फार पुढे पुष्टी दिली नाही. मी आता तुम्हाला पुन्हा विचारते एक प्रश्न, की तुम्हाला असं समजा मी विचारलं की तुम्हाला असं सिद्ध करायचंय की जगातले सगळे राजहंस पांढरे असतात, हे वाक्य तुम्हाला सिद्ध करायचं, तर तुम्ही काय कराल? म्हणजे असं समजूया की जगभरात तुमचे मित्र आहेत ज्यांना तुम्ही विचारू शकता की काय विचाराल तुम्ही त्यांना. म्हणजे तुम्हाला प्रत्यक्षात जाणं शक्य नाही प्रत्येक ठिकाणी, पण तुम्हाला हे सिद्ध तर करायचं की जगातले सगळे राजहंस पांढरे असतात, तर तुम्ही काय प्रश्न विचाराल त्या लोकांना? बघा, म्हणजे तुम्ही असं विचारणार का की तुझ्या इथला राजहंस पांढरा आहे का रे, तुझ्या इथला पांढरा आहे का रे, असं विचारणार तुम्ही? समजा तो म्हटलं हो माझ्याकडचे पांढरे आहे, माझ्याकडचं पांढरे, असे समजा त्याला 5 कोटी राजहंस सापडले, पण तर त्याने असं सांगितलं की तुझ्याकडचा पांढरा राजहंस नको शोधूस, मला दुसऱ्या रंगाचा राजहंस असेल तरच कळव, हे ज्यांनी आत्ता हे सांगितलं. म्हणजे काय, तर आपल्याला जे हवंय त्याच्या विरोधी मत कुणाचं आहे का ते तपासून पहा.
ते बरोबर आहे का पहा, त्याच्यात काही तथ्य आहे का पहा, तर मग माझं मत जास्त स्टँड होईल. किंवा ते खोटं आहे का नाही कळेल ना. समजा एक राजहंस जरी आपल्याला निघाला की जो वेगळ्या रंगाचा आहे, तर याचा अर्थ माझं मत खोटं ठरलं नाही, ते मला नाही सिद्ध करता येणार सगळे राजहंस पांढरे येत आहे. तर हे कन्फर्मेशन बायसवर मात करण्याचं खूप चांगलं प्रकार आहे. आपल्या विरोधी मत जाणून घेणे, शांतपणे बसणे, आपल्याला जी चॅनल्स आवडत नाहीत ती बघणे आणि विवेकाने विचार करणे की तथ्य आहे का, समोरचा माणूस म्हणतोय त्याच्यामध्ये इरेस्पेक्टिव्ह ऑफ तो कुठल्या पक्षाचा आहे, तो कोण आहे, कसा आहे, हे न बघता, ती स्त्री आहे का पुरुष आहे, कुठलाही बायस न धरता फक्त मत ऐकून घेणे, बघणे. म्हणजे हे तुम्ही खरं तर नेहमी करता. तुम्हाला जेव्हा फोन विकत घ्यायचा असतो तेव्हा त्या कंपनीने दिलेली जी माहिती असते ती आपण काय पूर्ण खरी धरून चालत नाही ना. आपण काय करतो, आपण रिव्ह्यूज बघतो ना, आणि विशेषतः निगेटिव्ह रिव्ह्यूज बघतो. का बघतो? कारण आपल्याला ही माहिती पाहिजे की चांगला फोन म्हणणारे न म्हणणारे कोण लोक आहेत. तर तुम्ही हे जर करू शकता तर तुम्हाला कन्फर्मेशनवर बायसवर मात करणं शक्य आहे, पण आपण त्याच्यासाठी प्रयत्न करत नाही. आपल्याला असं वाटतं की आमचं सरकार आहे त्यामुळे आम्हाला सरकारला प्रश्नच विचारायचे नाहीत. लोकशाहीसाठी हे चांगलं नाही. ते तुम्ही निवडून दिलेला की असो किंवा नसो, मुद्दा असा आहे की ते सरकार आपलं काम करतंय का नाही, लोकांच्यासाठी काम करतंय का नाही, ह्याच्यासाठी विरोधी मतं काय आहेत ती जाणून घ्यायला पाहिजे. तुमचं कितीही प्रेम असेल, एक हेलो इफेक्ट म्हणून आहे, आपला नेता जर का आपल्याला आवडणारा असेल तर तो भले भ्रष्टाचारी असो, तो भले अजून त्यांनी काहीतरी गडबडी केलेला असो, तो काही असो, तरी आपण सांभाळून घेतो, जसं आपण आपल्या मुलांना सांभाळून घेतो तसं. नाही चांगली गोष्ट आहे, लोकशाहीसाठी चांगली गोष्ट नाही. ह्याला हेलो इफेक्ट म्हणतात. आवडीचा नेता असेल तर आपण त्याच्या बाकीच्या सगळ्या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करतो, किंवा हे आपलं आहे ना, नको त्याच्याशी जास्त काही बोलायला, असं आपण म्हणतो. तर प्रश्न विचारणं हे लोकशाहीसाठी सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आपला मेंदू नेमकं जर एक्झिक्युटिव्ह फंक्शन जागी ठेवली असतील तर असं करू शकतो. मात्र सामाजिक पर्यावरण चांगलं नसेल तर आपली मुलं सुद्धा चांगल्या पद्धतीने ज्ञाननिर्मिती करू शकत नाहीत. आपला भारत एकेकाळी ज्ञाननिर्मिती करण्यासाठी प्रसिद्ध होता, आपल्याकडे नवीन ज्ञान तयार होत होतं. आता आपल्याकडे संशोधन होत नाही, आपल्याकडे चांगल्या संशोधन संस्था नाही. इतर देश शिक्षणासाठी जे पैसे खर्च करतं, आपलं भारत किती खर्च करतो जरा तपासून पहा. प्रायमरी स्कूल आणि नंतर 10वी पर्यंतचं शिक्षण ह्याच्या बाबतीत अत्यंत वाईट परिस्थिती आहे. आपण डोळे झाकून बसलो म्हणून परिस्थिती बदलणार नाही. आपल्याला प्रश्न विचारायला शिकलं पाहिजे. विज्ञान असं सांगतं की सहकार्य, करुणा, प्रेम आणि अन्यायाची चीड या 4 भावना अत्यंत आपल्या आतल्या इन्स्टिंक्ट आपलं आहेत, नैसर्गिक आहेत खूप. म्हणजे कुठेही बेटावर एखादं मूल जन्माला आलं तर ह्या 4 गोष्टी त्याच्यामध्ये दिसतातच. मात्र स्पर्धा आणि द्वेष या गोष्टी इंड्युस्ड आहेत. त्यामुळे विज्ञान सांगते हे असंख्य प्रयोगातनं बाहेर आलेल्या गोष्टी. त्यामुळे आपल्याला जर का म्हणजे कसं आहे, आपण जर का खूप जास्ती प्रचंड माहिती आढळून म्हणून आपलं मास सायकोसिस झालं असेल, मास सायकोसिस म्हणजे मेंदूच्या बौद्धिक पातळी घसरणे, एक पातळी खाली आली, वेगवेगळ्या प्रकारे बुद्धीचा ऱ्हास झाल्यामुळे, तर आपण प्रश्न विचारणं बंद करतो आणि आपली अवस्था मेंढरासारखी, मेंढरं कशी हाकली जातात ना तशी आपली अवस्था, आपण अज्ञाधारक बनतो जास्ती. आपली अवस्था काय आहे आणि आपली काय असायला हवी. आपल्या भारताला जर प्रगत करायचं असेल तर आपल्याला बौद्धिक पातळी आणि आपल्या मेंदूचा ऱ्हास होऊ देऊन उपयोग नाही. आपल्याला आपली पुढची पिढी चांगलीच निघतायची, प्रगत देश बनायचं असेल तर. आता म्हणजे आपण असं बघूयात की सांस्कृतिक वळणं म्हणजे सांस्कृतिक पर्यावरण जेव्हा घडतं ते वेगवेगळ्या वाटांनी आपली संस्कृती जात असते. त्याला आपण सांस्कृतिक उत्क्रांती म्हणू, इव्हॉल्युशन म्हणू. ती कशी झाली भारताची आपण जरा नुसतं एक गंमत म्हणून बघू. 2ऱ्या शतकामध्ये मुलींचं शिक्षण बंद झालं आणि अचानकपणे आपला समाज जास्त संकुचित बनला. आपल्याला हे माहिती आहे आपल्या इतिहासातल्या गोष्टी, मनुस्मृतीतल्या गोष्टी आणि स्त्रीनी कसं दासीच असायला पाहिजे वगैरे अशा गोष्टी जास्त पुढे आल्या आणि तशा प्रकारे आपला समाज वागायला लागला. हे एक सांस्कृतिक वळण आहे.
कुठल्या तरी एका राजामुळे तयार झालेलं. मग तुम्हाला कदाचित माहिती असेल पुष्यमित्र शुंग नावाच्या एका माणसाच्या काळात हे सगळं घडलं. त्याच्या आधी 5व्या म्हणजे इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये आपल्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीज होत्या भारतामध्ये. तक्षशिला, नालंदा वगैरे आपल्याला माहिती आहे. बुद्धाचा काळ होता. खूप जास्त देवाणघेवाण बाहेरच्या देशातनं आपल्याकडे शिकायला लोक येत होती. हे वातावरण होतं. तिथून आपण 2व्या शतकात असं झालो. त्याच्यानंतर पुढे अजून वळण, आता आपण एकदम अलीकडच्या काळात आलो. मधली पण वळणं आपण बघू शकतो, पण वेळ अभावी मी बोलत नाही. आता आपण अचानकपणे असं म्हणूयात की मुलींचं शिक्षणाचा लिंक पुढे धागा पकडून जर पुढे बोललो तर फुले आणि सावित्रीबाईंमुळे मुलींचं शिक्षण पुन्हा सुरू झालं. हे एक परत सांस्कृतिक वळण आपल्याकडे आलं. त्यांच्याशिवाय इथे मुलींचं शिक्षण सुरू झालं नसतं आणि मी इथे उभारून बोलू शकले नसते. कुठल्या प्रकारची सांस्कृतिक वळणं आपल्याला हवी आहेत म्हणजे इतका. आता तुम्ही फुले सिनेमा जरूर बघा प्रत्येकाने. फार सुंदर सिनेमा काढलेला आहे यांनी, म्हणजे आपल्याला बरंच माहिती नसतं फुलेंविषयी. तर असं सांस्कृतिक वळण मिळाल्यामुळे इतक्या साऱ्या पुढच्या पिढ्या शिकू शकल्या आणि प्रगतीच्या वाटेवर गेल्या. भारतामध्ये मोठं वळण आहे. सतीची चाल बंद होणं किंवा अजून पण काय काय आपल्याला म्हणता येईल. आपल्याला माहिती आहेत आपल्या इतिहासातल्या काय काय गोष्टी आपण मागे वळून बघू शकतो. तर सावित्रीबाई फुलेंमुळे पुढच्या पिढ्या बदलल्या. म्हणजे त्या काळामध्ये एक मोठं सांस्कृतिक वळण मिळालं म्हणून पुढच्या पिढ्या प्रचंड बदलल्या. तर आपण आत्ता जे वागणार आहोत त्याच्याने आपल्या पुढच्या पिढ्या आयदर आश्वस्त होणार आहेत किंवा भीतीला सामना करणार आहेत किंवा असुरक्षित होणार आहेत. आपण आत्ता काय निर्णय करतोय? आपण आपल्या पुढच्या पिढ्यांचं सामाजिक पर्यावरण घडवणार आहोत जसं सावित्रीबाईंनी आपल्यासाठी घडवले. त्यामुळे आपल्याला सामाजिक पर्यावरणाची जास्त काळजी करायला पाहिजे. विशेषतः आपल्या मुलांचे मेंदू, त्यांची बौद्धिक पातळी नीट राखायची असेल तर आपले आजचे निर्णय, आपण आत्ता काय वागतो हे खूप महत्वाचं आहे. आपल्याला कुठल्या प्रकारची सांस्कृतिक वळण द्यायचं आहे. कारण इतिहास असं सांगतो की जिथे जिथे राजकारण आणि धर्म एकत्र आले तिथे तिथे नेहमी ते देश मागे हटलेले आहेत. ज्या ज्या ठिकाणी धार्मिक कट्टरता आहे त्या त्या देशांमध्ये प्रगती नाही. हे मी मुद्दामून सांगते, ठरवून सांगते. इतिहासात पहा. अगदी तुम्ही जर 5व्या शतकात गेलात तर युरोपमध्ये काय झालं? प्रचंड प्रमाणामध्ये तिथल्या राजांनी ख्रिश्चन धर्म लादण्यासाठी हत्या केलेल्या आहेत. ज्यू लोकांपासून पेगन लोकांच्या, आणि ख्रिश्चन धर्म स्वतःच्या साम्राज्य विस्तारासाठी वापरला. म्हणजे जीसस क्राइस्टचा वापर केला थोडक्यात. आणि नंतर त्याच्यानंतरची 1000 वर्ष ही युरोपामधला अंधार युग म्हणून ओळखलं जातं. तिथे प्रचंड मोठं धार्मिक कट्टरता आणि पोपचं साम्राज्य होतं. चर्च प्रचंड प्रभावशाली होता. कुठल्याही प्रकारची ज्ञाननिर्मिती झाली नाही त्या काळात तिथे. 1000 वर्ष. मग नंतर कोण आले? आपण म्हणूया थोडंसं, आपण म्हणूया की काय म्हणू, गॅलिलिओच्या आधी कोण? कोपर्निकस. त्याच्या आधी काही मंडळी आहेत की ज्याला जाळण्यात पण आलं. तर अशी काही मंडळी ज्याला आपण विसल ब्लोअर्स म्हणतो, म्हणजे जे प्रस्थापित ह्याच्या विरुद्ध बोलणारी, धर्माविरुद्ध. धर्म असं म्हणत होता की पृथ्वी सेंटरला आहे आणि सूर्य फिरतोय वगैरे वगैरे. त्याच्याबरोबर उलट ही मंडळी म्हणत होती आणि त्यांनी त्याची शिक्षा पण भोगल्या. हे सगळं असताना अशा प्रकारची सांस्कृतिक वळणं मिळाली युरोपमध्ये, जेणेकरून तिथे उत्क्रांती झाली, म्हणजे औद्योगिक क्रांती झाली. तर हे सगळं आपल्याला बघणं आवश्यक आहे की काय काय होत राहिले, कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या जगाच्या भागांमध्ये काय प्रकारचं सांस्कृतिक वळण मिळालं म्हणून ती प्रगत झाली किंवा अप्रगत राहिली. अफगाणिस्तान मधलं उदाहरण ताजं समोर आहे. कट्टरतामुळे काय काय होऊ शकतं आपल्याला माहिती. आपल्याला आत्ता कुठल्या दिशेने जायचंय हे आपण ठरवायला पाहिजे आपल्या प्रगतीसाठी. तर या चांगल्या पॉझिटिव्ह नोटवरती आपण थांबूया की सांस्कृतिक पर्यावरण आपण घडवू शकतो पुढच्या पिढ्यांचं, आणि त्याच्यासाठी आपल्याला सावित्रीबाई फुलेंसारखी उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत. थांबूया.